हा सामना फक्त 9 षटकांचा होणार आहे, लक्षात ठेवा पंचांनी सुद्धा। 1:50 हा सामना सुरू होणार होता, आता वाजलेत किती बघा। लवकरात लवकर यायचे। आमच्या बागलान प्रीमियर लीगचे उत्कृष्ट अंपायर, नियमांचे काटोकाट पालन करणारे आमचे आबा दमन आणि सागर भाऊ। लवकरात लवकर फिल्डिंग लावायचे। आबा दमन आपली जागा घ्या आणि मॅच चालू करा। आणि लक्षात ठेवा पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणीही वादावाद करायचं नाहीये आणि बाहेरून आरोळ्या ठोकायच्या नाहीत। 25 वर्षाचा अनुभव आहे पंचांना। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। सामना सुरू होतोय, सेमीफायनलचा हा रंगारंगाचा सामना। आणि या सामन्यामध्ये गोधर्म वॉरियर्स विरुद्ध एसके फौजी। गोधर्म वॉरियर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। दोघेही फलंदाज मैदानात तयार। राकेश आणि राहुल। आणि पहिल्याच बॉलला हलकासा बॅटचा कट घेतला, परंतु विकेट किपरच्या हातातून हा चेंडू सटकलाय। चेंडू निसटतोय आणि मॅच पण निसटते का काय बघण्यासारखी गोष्ट असेल। सेमीफायनलचा हा दिमागदार असा सामना। 88च्या सामन्यात गोधर्म जिंकला होता। राकेशचा पहिला जोरदार हवेत खेळलेला चेंडू जाईल तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात। जबरदस्त क्षेत्ररक्षण। अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूच्या खाली येऊन चेंडू अडवला। एकच धावेवर समाधान मानावं लागेल राकेशला। सुंदर असा हा सामना, सेमीफायनलचा हा सामना गोधर्म वॉरियर्स विरुद्ध एसके फौजी। जोरदार फटका परत त्या दिशेने, लेग साइडच्या दिशेने हलकासा पुश केला। चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळपास। सुंदर असं क्षेत्ररक्षण। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। अगदी 44 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हा खेळाडू पूर्ण आपलं समर्पण झोकून देताना आपल्या समोर। रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न। सुंदर क्षेत्ररक्षण। ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक पॉइंटच्या थर्ड मॅनच्या दिशेला, तिथे मात्र असं क्षेत्ररक्षण करणं अवघड। येणाऱ्या चेंडूचा वेग तितकाच असतो। या दरम्यान परत एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही।
एक एक धाव घेणं गरजेचं आहे. अंतिम सामन्यात आपण बघितलं असेल की अवघ्या 3 धावांनी फक्त धर्मराज वॉरियर्स हरला. त्यामुळे धावांचं किती महत्व असतं आपल्याला इथे जाणणं गरजेचं आहे. एक एक धाव खूप महत्वाची असेल. या दरम्यान पुढचा चेंडू आणि परत एकदा बीट झाला बॅट्समन. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. षटक समाप्त झालेला आहे. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे ती 3 धावा. यानंतर स्वप्नील देवरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत येतील. काय वाटतं स्वप्नील दादा तुला या स्पर्धेबद्दल? बड़ी मैच है, बड़े प्लेयर है प्रमोद जी, काफी तगड़ा अनुभव है उनको. पिछला जो ओवर गिरा है बहुत ही अच्छा, रनों पे रोक लगा दी गई है. बढ़िया सा प्रदर्शन यहाँ पे बॉलर का, काफी अच्छा. पंच भी अपना काम अच्छी तरह से निभा रहे हैं. दमन से आए हुए हैं पंच. ये बीपीएल के लिए हमारे पंच जो है कई नासिक से, कई दमन से, बहुत दूर से आए हुए हैं, क्योंकि तगड़ा अनुभव है उनको इस मैच में. अगला ओवर बंटी भाई निकवेल का बंदा है, कुछ भी कर सकता है. पिछले मैचों में काफी अच्छा प्रदर्शन रहा है उनका. और या दरम्यान मोठा चेंडू, बढ़िया शॉट, 1 रन के लिए. काफी फॉर्म में चल रहे बंटी. कई दिनों से कई मैचों में बैटिंग भी अच्छा कर लेते हैं, बॉलिंग भी अच्छा कर लेते हैं. इतनी कड़ी धूप में अच्छा बॉल डालना काफी मुश्किल काम होता है. और ये फिर से 1 रन के लिए. बैट्समैन को पहले से ही नाप लिया था बंटी ने. गुगली गेंद डाल के 1 रन के लिए 1 ही रन दिया. 2 गेंदों में 2 रन. और ये फिर से मिस फील्डिंग, काफी खराब प्रदर्शन यहाँ पे, और ये टीम को भुगतना पड़ा 4 रनों के लिए. फील्डिंग की वजह से 4 रन चले गए. बॉलर काफी निराश. जब कोई फील्डर मिस फील्डिंग करता है तब बॉलर का जो उम्मीद होती है वो काफी निराश हो जाते हैं. और ये कड़क शॉट, तारामंडल. 1 रुपए में 6 कलर, 1 रुपए में 6 कलर. 1 गेंद में 6 रंग दिखा दे कड़ी धूप में. ये होता है मिस फील्डिंग का नतीजा. बॉलर का ध्यान भटका और सीधा गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए. नक्कीच सुंदर असा फटका होता आणि 6 धावा देऊन गेला. टॉप विकेट टेकर गोलंदाज बंटी 11 विकेट घेऊन टॉपचा गोलंदाज ठरतो या स्पर्धेतला. फिर से 4 रन. जबरदस्त बैटिंग देखने के लिए मिल रही है यहाँ पे. बड़ी मैच, बड़ा मुकाबला. दूसरा ओवर चालू है. 2 चौके, 1 सिक्स, 2 सिंगल. काफी महंगा साबित होता है ये ओवर. लेग स्टंप को मिस करते हुए यहाँ पे ओवर खत्म. प्रमोद जी क्या कहते हैं इस ओवर के बारे में आप?
नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी केली होती मागच्या मॅचेस मध्ये, परंतु हे मागडं असं षटक ठरलेलं आहे. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत त्या एसके फौजी गोधर्म संघाच्या. एसके फौजी संघातर्फे अतिशय सुरेख गोलंदाजी यापूर्वी केलेली होती, परंतु हे थोडं मागडं षटक ठरलेलं आहे. नक्कीच हा मोठा सामना आहे, सेमीफायनलचा हा सामना. आता सोमेश नंदन आपली गोलंदाजी घेऊन येतील. सोमेश नंदन अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. वेळोवेळी ज्या ज्या वेळेस संघाला गरज असते त्या त्या वेळेस नक्कीच ते विकेट मिळवून देण्याचं काम करत असतात. परंतु हा सेमीफायनलचा हा रंगतदार असा सामना आणि या सामन्यात राहुल कापडनीस, राकेश बच्चाव दोघेही फलंदाज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत. मागच्या सामन्यात राहुलला लय मिळाली नव्हती, परंतु या सामन्यात नक्कीच चांगल्या लय मध्ये खेळताना दिसेल. उंच असा फटका मारलाय, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुंदर असा कॅच घेतलाय तो विजयने. ज्या फॉर्मची शोधाशोध चालू होती, अखेरकार तो सूर्यास्त झालाय आणि राहुलला माघारी परतावं लागलंय अवघ्या 3 धावांवर. आपण चर्चा करत होतो की राहुल अतिशय मोठा प्लेअर आहे. बागलाण तालुक्यातील क्रिकेटमध्ये त्याचं देखील चांगलं नाव आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तो नावारूपाला आलेला आहे अनेक दिवसांपासून, परंतु हा एक बेजबाबदार असा फटका मारून मैदानातून बाहेर जाताना तंबूमध्ये परत राहुल. यानंतर मात्र फलंदाजीसाठी येतोय तो असा विस्फोटक फलंदाज, तो म्हणजे जॉन्टी, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये गोधर्म वॉरियर्सला अंतिम क्षणात मॅच मध्ये आणलं. शेवटच्या षटकांमध्ये इतकी सुंदर गोलंदाजी केली, त्या षटकाच्या जोरावर त्यांनी हा अटीतटीचा सामना जिंकला होता क्वालिफायर 1चा. आणि पुन्हा एकदा आपल्या खांद्यांवर तेच ओझं घेऊन संघासाठी काय करतोय बघण्यासारखी गोष्ट असेल. तत्पूर्वी सोमेश नंदन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून फलंदाजाला बाद केलं. विजयने सुरेख असा झेल पकडला. या दरम्यान सोमेश नंदनचा हा पुढचा चेंडू आणि अतिशय हलक्या हाताने खेळलं. जॉन्टीला माहित आहे आपल्या विकेटची किंमत काय, इथे विकेट गेली तर सामना जड होऊ शकतो. मात्र आपल्या चांगल्या फलंदाजीने नेहमीच रसिकांसाठी चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू, मोठ्या सामन्यातला मोठा खेळाडू कसा खेळतो हे आपल्याला बघणं असेल. गेल्या 4 दिवसांपासून रंगलेला हा क्रिकेट मैदानावरील सामना या दरम्यान कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आसपास, परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच संघासाठी जवळपास 3 धावा वाचवल्यात, 2 धावा वाचवल्यात. गरजेचं असतं क्षेत्ररक्षकाचं पण काम की गोलंदाज कितीही तिथून गोलंदाजी करत असेल तर त्याला साथ देण्याचं काम क्षेत्ररक्षकाचं असेल. आणि जेव्हापर्यंत क्षेत्ररक्षकच आपल्या बरोबर नसेल त्यानंतर मात्र अवघड होऊन जातं गोलंदाजीसाठी गोलंदाजी करणं. आणि यावेळेस सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो सोमेश नंदन. राकेश बच्चाव पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स स्वीप आणि एक झेल सुटला आहे. चेंडू हवेत होता बराच काळ आणि अवघड असा कॅच असतो, कारण ज्यावेळेस बॅट्समन रिव्हर्स स्वीप ट्राय करतो त्यावेळेस चेंडू कोणत्या दिशेला जाईल याचा अंदाज घेणं अवघड असतं. परंतु बंटीची सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हाफ चान्सेस कन्वर्ट केले पाहिजेत. ज्यावेळेस हाफ चान्सेस कन्वर्ट होतात त्यावेळेस मॅच मध्ये आपण पूर्णपणे असतो. या दरम्यान मात्र हलक्या हाताने खेळून काढलं जॉन्टीने. 1 धाव मिळू शकली असते, परंतु गरज नाहीये 1 धाव घेण्याची. जर आपल्या मोठ्या फटक्यांनी जर आपण धावा उभारू शकतो तर नक्कीच अटातटीच्या सामन्यामध्ये कुठली जोखीम न पत्करता संघासाठी चांगला स्कोर उभा करण्याची जबाबदारी जॉन्टीवर. सोमेश नंदन अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. इथे मात्र एक संधी तयार झालेली आहे आणि सचिन देवरेने टिपलाय तो झेल. तो झेल नाही तर ती मॅच म्हणावी लागेल. जबरदस्त गोलंदाजी सोमेश नंदन यांच्याकडून. दुसरी विकेट या ओव्हर मध्ये त्यांना मिळालेली आहे आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण सचिन देवरेकडून बघायला मिळालं आहे.
ज्यावेळेस लॉंग ऑफला फिल्डर उभा असतो त्यावेळेस असे कॅच घेणं अवघड होऊन जातं, कारण चेंडूचा वेग आणि दिशा कळत नाही. अतिशय तीव्र असं तापमान आहे. षटक संपलेला आहे. 3 षटकांनंतर 23 धावा झालेल्या आहेत. वळूयात आपण पुढच्या कॉमेंटेटर कडे, स्वप्नील देवरे. देखते देखते ही एक ओवर में बड़े 2 विकेट गिर चुके हैं. बढ़िया प्रदर्शन देखने के लिए मिला है. इस बार फील्डिंग में काफी एफर्ट्स दिखाया. दोनों जो फील्डर थे दोनों ने कैच मिस नहीं किया है. इसकी वजह से मैच पूरी तरह उनके पकड़ में. जो बल्लेबाज विस्फोटक थे उनको पवेलियन में भेज दिया है. अब देखते हैं आगे क्या होता है. फिर से बंटी भाई, जो पिछला ओवर काफी महंगा साबित हुआ था उनका, फिर भी कैप्टन ने उन पे बड़ा भरोसा दिलाया है कि इस बार कुछ अलग करके दिखाएंगे वो. बड़े 2 विकेट गिर चुके हैं. खेमा काफी नाराज होता हुआ, किसी की आवाज नहीं आ रही. और ये गेंद हवा, और ये फिर से विकेट. जो बैट्समैन आ रहा है वो मारने की सोच रहा है, जो आ रहा है वो मार रहा है. ये मारा मार की वजह से सारे विकेट बड़े बड़े गिर चुके हैं. बंटी ने फिर से अपना बॉलिंग का जलवा करिश्मा दिखा दिया. आते ही पहली गेंद में विकेट. बड़े 3 विकेट गिर चुके हैं. कभी कभी क्या होता है प्रमोद जी, और कॉन्फिडेंस जो आ गया एक बार प्लेयर में, वो भी कभी कभी घातक हो जाता है. आते ही बल्ला हवा में घुमाए, कभी प्लेट करो, 2-4 रन निकालो, ये सोचते ही नहीं प्लेयर. जो आते हो सीधा तारामंडल देखते हैं. ऐसा क्यों होता है? नक्कीच स्वप्नीलजी, आपण बघत आहोत की अतिशय जबाबदारीने खेळण्याची वेळ होती हर्षलवर. आणि हर्षल हा मोठा प्लेयर आहे आणि नक्कीच मोठ्या सामन्यामध्ये जबाबदारी असते आपल्यावर की चांगलं प्रदर्शन करायचं. परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना एसके फौजीचे सर्व खेळाडू, अतिशय अवघड असा कॅच होता. स्वतः उलट पळून कॅच घेणं खूप अवघड गोष्ट असते. आणि एवढ्या उन्हामध्ये जवळपास पारा 40 डिग्रीच्या आसपास पोहोचलेला आहे. आणि या उन्हामध्ये इतकं सुंदर क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड गोष्ट आहे स्वप्नीलजी. बरोबर बरोबर, तुम्ही जे सांगताय ते अतिशय बरोबर आहे. कारण की वरती बघून आता टेम्परेचर आणि सूर्याचे जे प्रकाश, जे किरण येतात ते डोळ्यांवर येतात आणि डोळे मिटण्याच्या आत कॅच पेननी पकडलेले आहे. आणि तिघही कॅच अतिशय उत्कृष्ट होते. आणि हे तिघ प्लेयर या टीमचे सर्व होते. आता काय होईल बघू. आता दुसरा बॉल घेऊन येतोय बंटी. पहिल्याच बॉलला विकेट मिळाली त्याला. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी बंटीकडून. आणि का तो विकेट घेण्यात टॉपर आहे, त्याने दाखवून दिलं आहे की सर्वात जास्त विकेट त्यांनी घेतले त्या प्रीमियर लीग मध्ये. आणि योग्य वेळी त्यांनी योग्य विकेट मिळवून दिली. या दरम्यान सुंदर असा चेंडू टाकला बंटीने. काय गोलंदाजी करतोय, अगदी नवख्या मुलांना लाजवेल अशी गोलंदाजी करतोय. सुंदर टप्प्यावर अचूक गोलंदाजी करतोय बंटी. आणि या रूपाने त्यांनी विकेट मिळवून दिली आपल्या संघासाठी. ज्या ज्या वेळेस गरज असते विकेटची, त्या त्यावेळेस मात्र बंटी नेहमीच आपल्या संघासाठी विकेट घेऊन देतो. अगदी सुंदर टाकलेला चेंडू होता पुन्हा एकदा. इथे मात्र मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. परंतु ज्यावेळेस टीम संकट मध्ये पडते त्यावेळेस चांगल्या चेंडूंना देखील आपण चांगला मार्ग दाखवू शकत नाही, हे या चेंडूने सिद्ध झालंय. अडचणीत असाल तर नक्कीच धैर्य ठेवा, विजय तुमचा असेल. इथे आता गरज आहे ती गोधर्म वॉरियरला की चांगलं प्रदर्शन करण्याची. संधी आहे ती त्यांना चांगल्या खेळ दाखवण्याची.
इथे मात्र बंटी आपला चांगला खेळ दाखवतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटकवलेला हा चेंडू, या चेंडूवर एकच धाव मिळेल. प्रमोद जी कैसा है, अभी इक्के दुक्के से काम चलाना पड़ेगा क्योंकि 3 विकेट गिर चुके हैं. एक बॉल बाकी है. स्कोर किती झालाय? 25 रन. ये हुआ तारामंडल, काफी लंबा शॉट. सोच रहे भैया हम अभी बाकी है. काफी लंबा शॉट था ये. अगदीच संयम ठेवण्याची गरज होती, आपला उत्कृष्ट खेळ दाखवण्याची गरज होती आणि या दरम्यान जोरदार असा षटकार आपल्याला बघायला मिळाला. जेव्हा जेव्हा संघाला गरज असेल आपल्या चांगल्या खेळाची, त्यावेळेस नक्कीच आपला चांगला उत्कृष्ट खेळ दाखवणं गरजेचं असतं. आपण संघामध्ये का आहोत, आपल्याला संघाने वरच्या नंबरवर का पाठवलं आहे, नेहमीच विचारलं जातं की याच्या आधी मी जायला पाहिजे होतं, याच्या आधी तो जायला पाहिजे होता. परंतु उत्कृष्ट खेळाडू, मोठा खेळाडू हा मोठ्या मॅच मध्ये चालणारा खेळाडू असतो. आपल्यावर कुठलंही दडपण न घेता आपल्याकडे काय कला गुण आहेत, आपल्याकडे कुठले शॉट आहेत हे दाखवणं इथे गरजेचं, आणि तो शॉट आपल्याला बॅट मधून बघायला मिळाला. ज्या आकाश तिवारीवर दारोमदार आहे या बॅटिंग लाईनअप मध्ये, तो त्याचं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडताना इथे आपल्याला बघायला मिळतंय की दोघं सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला दिसत आहे. अमोल तिवारी एका बाजूला, अमोल तिवारी आहे एसके फौजी कडून खेळतोय, तर एका दुसऱ्या बाजूला आकाश तिवारी आहे जो कोधर्म वॉरियर्स कडून खेळतोय. दोघही आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी सज्ज. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे जो फलंदाजी करतोय हर्षल, त्याचा भाऊ, दोघही सख्खे भाऊ आहेत. दरम्यान काही कारणास्तव नाव घेऊ शकत नाही. धन्यवाद. संदीप पिंपल से और हर्षल पिंपल से, दोनों भाई हैं, आमने सामने खेल रहे हैं. लेकिन गेम ये है, गेम में ऐसा कुछ नहीं होता. सुंदर, अतिशय सुंदर असा चेंडू. काय म्हणाले या चेंडूला स्वप्नील दादा? इसके फौजी काफी खुश, सबके चेहरों पे उम्मीद. पुढे सरसवून येण्यात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. ज्यावेळेस तिथून गोलंदाजी होते ना, त्यावेळेस फटके मारणं अवघड होऊन जातात, परंतु फलंदाज फलंदाज असतो. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून एक धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण झालेली आहे. 1-1, 2-2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला दिसतोय. या सर्व सामन्यांचं आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण बघत आहात. बागलान प्रीमियर लीग, शिव गर्जना क्रिकेट क्लब आयोजित बागलान प्रीमियर लीग. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. फलंदाज फक्त प्रेक्षक बनून राहील. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकललंय, परंतु मिसफील्ड झाली आणि त्याचं रूपांतर मात्र एक अतिरिक्त धावेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. हे असतं क्रिकेट. जिथे जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. जिथे जिथे रन मिळेल तिथे नक्कीच रन घ्या, कारण ज्यावेळेस अटीतटीची वेळ येते तेव्हा हेच रन आपले बँक बॅलन्स मधून काढावे लागतात. याची देखील आपल्याला पर्वा करावी लागेल. या दरम्यान बरोबर आहे प्रमोद भाऊ.
तुम्ही जे बोलतायत ते अतिशय सुंदर आणि तुमचा अनुभव सुद्धा खूप छान आहे प्रमोद भाऊ. कारण की हेच एक एक रन त्यांना आता काढलेलेच त्यांना अटीतटीच्या वेळेस कामात येतील आणि हेच रन त्यावेळेस मिस फिल्डिंग झाल्यामुळे जेव्हा कळतं आपल्या टीमला की यार ही जी मिस फिल्ड केली नसती तर आपलं आज ह्या जो रन नक्कीच षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 35 धावा. स्वप्नीलजी नक्कीच ज्यावेळेस आपण मैदानात येतो त्यावेळेस खेळ कसाही चालू द्या, प्रत्येक खेळणाऱ्याला असं वाटतं की आपला संघ जिंकला पाहिजे आणि आपला संघ जिंकताना आपलं योगदान किती असेल हे देखील महत्वाचं असतं. आणि हे सर्व खेळाडू बागलाण तालुक्यातील छोट्या छोट्या खेड्यामधून येतात. अतिशय दुर्गम भागातून येणारे हे खेळाडू ज्यांना कुठलाही मंच नसताना बागलाण प्रीमियर लीगच्या माध्यमातून एवढा मोठा मंच आपण उपलब्ध करून देत आहेत, याबद्दल शिवगर्जना क्रिकेट क्लबचे मनापासून आभार. धन्यवाद प्रमोदजी. कारण की हे 6वे पर्व आहे आमचं. 6 वर्षापासून या सुरुवातीला जेव्हा इथे ग्राउंड नव्हतं यावेळेस आजूबाजूला झाडं होती, काही लाईन मध्ये गेलेली होती, लाईटचे तार गेलेले होते. किती अनेक या जे आयोजक होते यांना खूप या ग्राउंड साठी खूप संघर्ष करावा लागला. त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला आम्ही फक्त खेळायचो, दर शनिवारी असायचो. निकोलची टीम यायची, आमचे संभाभाऊ यायचे, आम्ही यायचो, आबादमन यायचं. अतिशय त्यावेळेची ती परिस्थिती एकदम भीषण होती. पण आज जर चित्र जे पाहतोय आपण गेल्या या 6 वर्षात की इथे पूर्ण कायापलट झालेली दिसते आपल्याला. आणि हे खरंच आयोजकांना सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल. आणि त्यांच्या वतीने मी पण आयोजकच आहे, त्यांच्या वतीने मी पण तुमचे प्रमोदचे आभार मानतो. नक्कीच खेळ कुठलाही असू द्या, खेळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. एक खेळ भावनेने युनिटी तयार होते आणि ती युनिटी आपल्याला खेळाच्या माध्यमातून बघायला मिळते. अमोलचा सुंदर असा अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी, स्वतःच्या भावाविरुद्धच गोलंदाजी करताना अमोल विरुद्ध आकाश, दोघही सख्खे भाऊ एकमेकांच्या समोर आणि दोघांच्याही कमी एकमेकांना माहित. दरम्यान फुलटॉस चेंडूला बॅटवर घेतलाय, सरळ चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. विजय तर परत एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण इथे कुठल्याही संधी दवडायची नाहीये. जेव्हा तुम्ही एखादी संधी हातातून सोडाल त्यावेळेस मॅच देखील सोडाल, अशी परिस्थिती. सेमीफायनलचा हा मेगा सामना आपण बघत आहात युट्यूबच्या सौजन्याने. आपण सर्व क्रीडा रसिक जे मैदानात आहेत, आपण बघतोय की उन्हाचा तडाखा खूप वाढलाय, तरी पण प्रेक्षक सामना बघण्यात व्यस्त. या दरम्यान सुंदर फटका. इथे 1-1, 2-2 धावेने काम होणार नाहीये. इथे धावा जास्त पाहिजे. जिंकायचं असेल तर तुम्हाला 100 धावेच्या आसपास जावं लागेल, कारण इथलं टोटल जे आपण ऍव्हरेज टोटल काढलं तर या मैदानावर सिमेंट पट्टे असल्यामुळे धावा होणं अवघड नाहीये, परंतु धावा बनवणं खूप अवघड गोष्ट झालेली आहे. ती गोधर्मसाठी 3 विकेट पडलेले आहेत. या दरम्यान पुढे येऊन मारलेला फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण सचिन कडून. सचिन बघायला गेलं तर सुंदर असा कॅच पकडला होता त्याने आणि त्या रूपाने त्यांची दुसरी विकेट गोधर्मची गेली होती. 38 धावा झालेल्या आहेत अजून देखील. सुंदर चेंडू, अनबेटन बॉल. बॅट्समनला काही करण्याच्या आतच चेंडू विकेट किपरच्या हातात गेला आणि सुंदर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना अमोल हा अष्टपैलू खेळाडू आहे. सुंदर गोलंदाजी करतो, त्याचबरोबर फलंदाजी करतो आणि आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरणारा हा खेळाडू आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन जाताना पुन्हा एकदा फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या जवळ, परंतु परत एकदा पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण बघायचं. इथे रनआउटची पण एक संधी तयार झाली होती. सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. षटक संपतंय आणि षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. स्वप्नील जी, 40 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं, लेकिन ये रनों से कुछ नहीं होगा. ये रनों से कुछ नहीं होगा भाई. यहाँ पे रन
100 के पार जब होते तब खेलने में बड़ा मजा आता है, क्योंकि इसके फौजी में सब फौजी भैया है, कहां कहां गेंद मारेंगे ये आप सोच भी नहीं सकते। सारे लंबे तगड़े प्लेयर है। आपको अगर इस गेम में बना रहना है कम से कम 90 रन की जरूरत है। यहाँ पे हमारे अंपायर कुछ वाटर ड्रिंक वगैरह चाहिए तो बोलिए। आबा धवन, काफी कड़ी धूप, इस धूप में खड़े रहना बहुत मुश्किल बात है। देखिए प्रमोद जी कि काफी स्टेडियम में काफी सन्नाटा छाया हुआ है। गो धर्म का खेमा पूरी तरह से हाल बेहाल हो चुका है। नक्कीच अतिशय अट्टीतटीचा हा सेमीफायनलचा हा सामना आहे। जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि आतापर्यंत गोधर्मच्या धावा झाल्या त्या 40। त्यांना गरज असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये जवळपास 60 धावा करण्याची कमीत कमी। त्यावेळेस कुठेतरी ते एक आव्हानात्मक टोटल देऊ शकतात आणि ज्यावेळेस असं लक्ष देतील की ते एक सुरक्षित लक्ष असेल, इथे प्रयत्न नक्कीच असतील गोधर्मचे। त्यांच्याकडे फलंदाज देखील आहेत तेवढे तगड्या अनुभवाचे। आकाश तिवारी चांगले फटके खेळतो, त्यानंतर हर्षल पिंपळसे देखील चांगले फटके खेळतो, परंतु या सर्वांच्या मध्यंतरी आपल्याला विचार करावा लागेल की जिंकण्यासाठी टोटल काय असेल आणि ते टोटल बनवण्याचं कार्य या दोघं फलंदाजांच्या खांद्यावर असेल। चलो चलो किशोर भाई बाहर निकलो जल्दी। आप ऐसे चल रहे जैसा मैच अभी कुछ, इतना धीरे मत चलिए भाई। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजय तयार। ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय अवांतर धाव वाईटच्या रूपात। दिगुला सुंदर गोलंदाज आहे विजय। यावेळेस मात्र परत एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, अवांतर धाव वाईटच्या रूपात। लागोपाठ 2 चेंडू स्टंपच्या बाहेर फेकलेत, रूपांतर अवांतर 2 धावांच्या रूपात झालं। एक धाव महत्वाची आहे। हा सेमीफायनलचा महामुकाबला आहे। या सामन्यात तुम्हाला चांगली प्रदर्शन करावं लागेल जिंकायचं असेल तर। तेच प्रदर्शन करण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू जाईल सचिनकडे। सचिन जेव्हापर्यंत चेंडू परत क्षेत्ररक्षकाकडे पाठवेल, यष्टीरक्षकाच्या हातात जाईल, तेव्हापर्यंत मात्र 1 धाव देखील पूर्ण होईल। प्रमोद भाई ये कैसा रहता है कि बड़े मैचों में दबाव हर बैट्समैन के ऊपर भी रहता है, बॉलर के ऊपर भी रहता है। कभी कभी गेंद वाइड चली जाती है, कभी कभी ब्लॉक होल में जाती है। और ये देखिए ओ कैच, ये आउट हो गया प्लेयर, बढ़िया कैच। ये दूसरा कैच था सचिन भाई का। फिर से विकेट पे विकेट गिरती जा रही है। प्रमोद जी क्या कहना चाहते हो आप? नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण एसके फौजीच्या सर्व खेळाडूंकडून करण्यात येत आहे। ज्याच्याकडे बॉल जाईल तो मात्र इथे त्या संधीचं सोनं करताना आपल्याला दिसतोय। सचिननी सुंदर असे 2 झेल पकडले आणि या 2 झेल पकडल्यामुळे जी धावसंख्या झालेली आहे ती 43 वर 4 खेळाडू बाद झालेले आहेत। बघण्यासारखी गोष्ट असेल की जर त्यांना धावा करायच्या असेल तर त्यांना विकेट पण हातामध्ये ठेवावं लागेल आणि जर विकेट हातात नसतील तर शेवटच्या काही षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करता येणार नाही। परंतु नक्कीच हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा एक दबावाला सामना आहे। सेमीफायनलचा हा सामना आहे। दोघही संघांवर दबाव भरपूर आहे, परंतु या दबावामध्ये जो चांगला खेळेल, जो निखरून खेळेल तोच या सामन्याचा विजयी संघ असेल आणि तो अंतिम महाअंतिम सामन्यात जाईल। परंतु तत्पूर्वी विजयची सुंदर अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अतिशय योग्य अशी गोलंदाजी करताना दिसतोय स्वप्नील। सही बात है, बड़े मैचों में दबाव स्वाभाविक रहता है, लेकिन ये दबाव हटाकर अगर खेलेंगे ना तब सामने वाले के ऊपर दबाव आएगा। नक्कीच आपण म्हणताय ती गोष्टही खरी आहे, परंतु बागलान प्रीमियर लीग म्हणजे एक छोटी स्पर्धा नसून तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील गाव कसब्यातील आलेले हे गुणवान खेळाडू आपल्या गुणांनी सर्वांना प्रभावित करताना आपल्याला दिसतायत।
असाच हा विजय. कट केलेला चेंडू पॉइंटच्या हातातून निसटला. एक विकेट मिळू शकतं. तो ती विजयला काय गोलंदाजी करतोय. अवघ्या 21-22 वर्षांचा खेळाडू. आपल्यात एवढाही नसेल कदाचित, 15-16 वर्षांचा हा खेळाडू अतिशय मनगटाच्या जोरावर, आपल्या खांद्याच्या जोरावर गोलंदाजीचा वेग काय दाखवतो. भन्नाट असा वेग. या वेगाच्या रथावर स्वार झालेला विजय. पुढे मारलेला फटका. चेंडू जाईल सरळ सीमेरेषेच्या पार. 6 धावांसाठी जबरदस्त असा षटकार. गगनचुंबी छक्का. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे गोधर्म वॉरियर्सला ते फटके खेळताना, काय उत्तुंग असा षटकार आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जाताना धावा मिळतील नक्कीच. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. या आधी मारलेला षटकार नक्कीच धावसंख्या वाढवणारा होता. शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाच्या 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत त्या गोधर्म वॉरियर्सच्या. नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल, कारण या मोठ्या मुकाबल्यामध्ये 50 धावा. या दरम्यान लेग साइडच्या दिशेने फटकवलेला चेंडू 4 धावेसाठी सरळ गेलाय. क्षेत्ररक्षकाकडे मात्र यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. लाईफलाईन संपलेले आहेत त्या क्षेत्ररक्षकाच्या, कारण चेंडू इतक्या वेगाने गेला. षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली 54 वर 4 खेळाडू बाद. बैटिंग पावर प्ले ले रहे शायद, अंपायर का इशारा बैटिंग पावर प्ले. और जो पिछला जो बाउंड्री लाइन के बाहर जो बॉल गई थी, काफी स्पीड में गोली की तरफ, काफी स्पीड था उसका. नक्कीच फलंदाज पूर्ण प्रयत्न करतोय की जो पण चेंडू मारू तो आम्ही सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारू, आणि पूर्ण ताकदनिशी मारतायत ते. माहिती आहे की धावसंख्या कमी आहे आणि या धावसंख्या वाढवायची असेल तर आपल्याला जोरदार प्रहार नक्कीच करावे लागतील. बैटिंग प्लेयर लिया है. अभी इस ओवर में क्या होता है, कुछ करिश्मा करना पड़ेगा गोधर्म को. नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. धावसंख्या कमी आहे आणि कुठेतरी प्रयत्न असेल धावसंख्या वाढवण्याचा. 54 धावा झाल्यात आतापर्यंत. 4 खेळाडू तंबूचा रस्ता धरलेला आहे त्यांनी. या दरम्यान मात्र एसके फौजी अगदी फौजी स्टाईल मध्ये खेळताना, सीमेवर जसे फौजी आपल्या देशासाठी पूर्ण समर्पण देतात, आपली निष्ठा प्रतिष्ठा प्राण सर्व समर्पण करतात, तसं या वेळेची परिस्थिती मैदानामध्ये एसके फौजी संघाकडून सर्व खेळाडूंमध्ये चेतना धावते आहे. सर्व खेळाडूंमध्ये तो जल्लोष आहे, तो जोश आहे. सेमीफायनलचा हा महामुकाबला आहे. प्रत्येक खेळाडू सज्ज आहे. प्रत्येक खेळाडू आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्नीलजी काय म्हणाल? नक्कीच तुम्ही जे सांगतायत ना की अगदी खरं आहे ते. कारण की प्रत्येक संघाला विजय होण्यासाठी त्यांना धडपड करावीच लागणार आहे. तो बॅटिंगचा संघ असो नाही तर फिल्डिंगचा संघ असो, प्रत्येकाला आपलं नाव या बागलान प्रीमियर लीग मध्ये कोरायचं आहे. आणि हा बागलान तालुका प्रत्येक घराघरामध्ये आज घरी बसून आपली ही, आणि इथे पंचांचा निर्णय आलाय तो फलंदाज बाद. रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. ओके ओके ओके. या ठिकाणी सर इथे अल्ट्रा एजची सुविधा नाहीये, तर कृपया अंपायर पंचांची तुम्ही संपर्क करा. अल्ट्रा एजची सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही. रिव्ह्यू आपण व्हाईट साठी देऊ शकतो, रनआउट साठी देऊ शकतो. मात्र इथे बॅटची कडे घेतली असेल तर मात्र तुम्हाला ऑनफिल्ड पंचांकडे जावं लागेल. आपल्याकडे अल्ट्रा एजची सुविधा उपलब्ध नाहीये, याबद्दल क्षमस्व असावं. जबरदस्त हा महाअंतिम सेमीफायनलचा हा मुकाबला. याच्यामध्ये मात्र पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम राहील. आयोजकांकडे नियम राखीव आहेत आणि जर फलंदाज बाद असेल तर तो पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच योगेश खैरनार यांचा निर्णय आलेला आहे. बॉल टाकताना बंटी शेट कोणी बोलणार नाही याची आम्ही तेवढी दक्षता घेतो, कारण की कुठल्याही प्रकारचा जो आवाज येतो ना तो अंपायर पर्यंत पोहोचला पाहिजे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. विकेट दिलेली आहे आणि कृपया आयोजकांना दुसरा मार्ग
निवडावा लागेल असं मला वाटतंय या ठिकाणी, कारण की तुम्हाला आधीच सांगितलंय की एखादा खेळाडू आउट असेल नसेल ते पंचांचा निर्णय अंतिम आहे, तो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हुज्जत घालू नका. बॅटिंग संघाचं जर असं असेल तर सरळ 1 ओव्हर कमी करण्यात यावी. पंचांचा निर्णय अंतिम आहे, त्यात कुठलीही शंका नाही. या ठिकाणी आपले मिथुन चक्रवर्ती काफी संताप व्यक्त करतायत, कारण की तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी मी असो कोणी असो, जो पंचांचा जो निर्णय आहे तो मान्य करावा लागेल दादा. कृपया रोहित दादांनी आणि प्रवीण भांबरे यांनी आपल्या प्लेयरला समजवायचंय, कारण की पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि सेमी फायनलची मॅच खेळताय तुम्ही. नक्कीच हा सेमीफायनलचा हा मुकाबला, कारण की पंच कोणत्याही टीम कडून नाही आहेत आणि कोणत्याही संघात नाही आहेत, लक्षात ठेवा. जबरदस्त चेंडू, काय जबरदस्त स्पीड होता या चेंडू मध्ये. वेगाने टाकलेला चेंडू गोळीसारखा गेला, पायाला लागून देखील सीमा रेषापर्यंत गेला हा चेंडू. आपण बघू शकतो की किती वेग असेल. 7व्या षटकातील हा दुसरा चेंडू होता. 54 धावा झालेल्या आहेत 5 खेळाडूंच्या मोबदल्यात. गोधर्म वॉरियर्स इथे संघर्ष करताना आपल्याला दिसतोय, परंतु संघर्षातूनच एक आशेचा किरण येतो आणि तो आशेचा किरण आपल्याला बघायला मिळतोय. तो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. काय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं सचिन कडून. डायरेक्ट किकची मागणी, इथे मात्र चेंडू सरळ यष्टींवर फेकून मारला सचिननी. 1 धाव इथे आपल्याला बघायला मिळते का काय पंचांचा निर्णय. एकच धावावर समाधान मानावं लागेल. सचिन देवरेची सुंदर असं क्षेत्ररक्षण, 2 कॅच, त्याच्यानंतर डायरेक्ट हिट. काय जबरदस्त फिल्डिंग या खेळाडूची म्हणावं लागेल. हर्षलवर जबाबदारी आहे आता. हर्षल पिंपळसे योग्य जागेवर टप्पा ठेवतोय का, तर तो होय. इथे मात्र हवेत खेळलेला चेंडू जातोय सरळ. सुंदर असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सचिन देवरेचं. प्रत्येक चेंडूवर सचिन देवरे क्षेत्ररक्षण करतो असं वाटतंय. प्रत्येक चेंडू त्याच्याजवळ जातोय आणि तो तेवढ्याच दिमाखाने परत करतोय. हा महा अंतिम सामना सेमीफायनलचा रंगतदार परिस्थितीत जातोय. मैदानामध्ये क्रिकेटचा नाद आणि मैदानात होणारा वाद आपल्यासाठी नवीन नाही. या दरम्यान मोठ्या फटक्याची आवश्यकता आणि चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. अवांतर धाव देखील मिळालेली या चेंडूवरती. संतुलन खराब झालं आपलं. चेंडू टाकताना दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते तेजस कडून. मात्र बलाढ्य संघांविरुद्ध खेळत असताना दमछाक नक्कीच होते. रिव्हर्स स्वीप, चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या आसपास. सुंदर असं क्षेत्ररक्षण. इथे परत एकदा एक संधी. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं घडतंय. प्रत्येक चेंडूवर विकेट येईल का षटकार येईल यासाठी प्रेक्षक आतुर. मात्र आपल्या गोलंदाजी पुन्हा एकदा प्रभावित करतोय तो हर्षल पिंपळसे. वेगवान गोलंदाजी करतोय, नियंत्रण ठेवतोय, सर्व गोष्टी एकत्र स्वतः करतोय. आकाश तयार. इथे मात्र परत पायाला लागलेला चेंडू. बॅट आणि
चेंडूचा संपर्क होत नाहीये, परंतु अंगाला लागून का असेना धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत 2 धावा. इथे विचार करण्याची गरज असेल फलंदाजाला की चेंडू आपल्या बॅटवर येत नाहीये, बॅटवर चेंडू घेऊन खेळणं गरजेचं आहे. कारण ओव्हर झालेली, षटक संपलेलं आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62. स्वप्नीलजी काय बोलाल याबद्दल? पाहिजे तसे रन तर खूप प्रयत्न करतायत, पण पाहिजे तसे त्यांना रन भेटत नाहीये. पण त्यांनी असं ठरवलंय कोणतेही रन आले, 62 रन, कोणतेही रन आले तरी आपण ते घ्यायचे, चोरायचे. ते अंगाला लागून असो, बॅटचे असो, काही असो. पण प्रत्येक रन हा महत्वाचा असणार आहे स्वप्नीलजी. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत फक्त. 62 रन्स, 62 धावा झाले स्कोर बोर्डवर आणि अजून 12 चेंडू येणं शिल्लक आहेत. बघायचं 12 चेंडूंमध्ये खेळाचं चित्र काय बदलतंय. तत्पूर्वी गोलंदाजीवर येतोय तो अमोल तिवारी. आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचं मन जिंकणारा खेळाडू. आणि प्रमोदजी, बॅटिंग पॉवर प्लेचा त्यांना पाहिजे तसा फायदा घेता आला नाही. नक्कीच त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे होता स्वप्नीलजी. आठ ओव्हर झाल्या बंटी, 62 रन. अजून 25 ते 30 रन जर केले तर हा सामना नक्कीच अटीतटीचा होऊ शकतो. मॅच आहे, बॉल शिल्लक आहेत, बॅटमन आहेत, काही होऊ शकतं. क्रिकेट में कुछ भी हो सकता है, कुछ भी. इथे मात्र एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बांधून परत माघारी परतताना चांगली फलंदाजी करत होता तो आकाश तिवारी. अवघ्या 21 धावा करून परत तंबूत परतताना. आणि इथेच एक छोटासा विनोद घडलाय तो बंटी भाऊंच्या मुखातून. चांगला खेळत होता आकाश तिवारी, त्याला पाठवलंय परत एकदा माघारी. बंटी दादाचा हा विनोदात्मक आवाज आपण ऐकत होतात. या दरम्यान अमोलचा पुढचा चेंडू. बंटी म्हणजे एक विनोदी माणूस. इथे मात्र परत एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. रनआउट होतोय का परत एकदा एक संधी आणि ते हुकलंय. चेंडू जाईल सचिनच्या हातामध्ये, तेव्हापर्यंत 2 धावा पूर्ण होतील. इथे मात्र दमछेक होतंय दोघही खेळाडूंची. या संपूर्ण सामन्याचा आता प्रेशर ताणवायला लागलंय. हळूहळू का असेना धावसंख्या एक सन्मानजन्य स्कोर 100 धावसंख्यापर्यंत जाताना नक्कीच त्यांच्यावर आपल्याला हा प्रेशर उमटून दिसतोय. आणि कसे का होईना रन येत आहेत ना, आलेच पाहिजे. परत एकदा एक धाव घेण्याचाच प्रयत्न असेल. फलंदाज इथे कुठलाही प्रयत्न करत नाही. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना इथे मात्र गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, परंतु विकेट 6 गमावले आहेत. त्याच्यामुळे आता मोठे फटके खेळणं देखील अवघड होऊन बसलेलं आहे. परंतु जेवढ्या धावा येतील तेवढ्या नक्कीच निर्णायक असतील या पुढच्या धावा. बड़े मैच में बड़े अंपायर खड़े, ऊंचे लंबे कद के, ऊपर से ही सारे मैच का नजारा वो देख लेते हैं. निलेशचा हा फटका होता, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावेल तेव्हापर्यंत एकच धाव मिळेल. अगदी सुंदर अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना अमोल. 4 चेंडू झालेले आहेत, 67 धावा स्कोर बोर्डवर. दोघही पंच उत्कृष्ट अशी कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बघायचं फलंदाज काय
इथे मात्र एक चोरटी धाव घेतली आणि या धावेसह संघाच्या स्कोर मध्ये अजून एक धावेचा इजाफा. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे या ओव्हरचा. अतिशय सुंदर ओव्हर टाकलेली आहे. रनांना कुठेतरी ब्रेक लागलेला आहे आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात आउट. फलंदाज माघारी परततोय. स्टंपिंग महेंद्रसिंग धोनीची स्टाईल मध्ये केलेली स्टंपिंग. अगदी फलंदाजाला काही कळेल आतच दोन्ही बेल्स गायब. 7वा खेळाडू बाद होऊन परत माघारी फिरताना संघाची धाव संख्या झालेली आहे ती 9 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा, 7 खेळाडू बाद. शेवटचं षटक बघायचं कोण घेऊन येतंय ते. लवकरात लवकर आवरायचे कारण की वेळ होतोय. अजून पुढची इनिंग होऊन एक फायनल मॅच होणार आहे. 3 वाजत आलेले आहेत. पंचांनी लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. हा तुमच्यासाठी फक्त 1 मिनिटाचा ब्रेक, वॉटर ड्रिंक टाइम दिलेला आहे. सेमीफायनलचा हा अतिशय रोचक असा मुकाबला दोघही संघांमध्ये आपल्याला खेळायला दिसतोय. दोघांवर जबाबदारी असेल सामना जिंकण्याची. दोघही संघ तुल्यबळ असे संघ आपल्या चांगल्या खेळाने सेमीफायनल पर्यंत त्यांनी प्रवास गाठलेला आहे. जल्दी करो भाई, जल्दी करो. किशोर भाई आप पानी लेके गए, बातचीत करने नहीं गए वहां पे. क्या करे, हमारे पुराने खिलाड़ी है. काफी समय बीत चुका है उनमें जब हम खेलते थे. बड़े बड़े लंबे शॉट मारते थे. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. शेवटचं अंतिम षटक सोमेश नंदन घेऊन येत आहेत. आपल्या वेगवान गोलंदाजीने आतापर्यंत प्रभावित केला आहे. मागच्या षटकात त्यांनी 1 षटकात 4 धावा देऊन 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद केले होते. त्या जोरावर 68 धावांपर्यंत रोखण्यात यश आलेलं आहे ते एसके फौजी संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टीरक्षक चेंडू शोधतोय कुठे. चेंडू मात्र त्याच्या पायाजवळच. सुंदर असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं या पूर्वीच्या चेंडूवर. जोरदार असा फटका सरळ गेलाय तो बंटीच्या हातात, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बंटीकडून. कॅच जरी सुटला असेल मात्र पूर्ण समर्पण देणं खूप गरजेचं असतं. ये मैच में पहली बार एक कैच छूटा है ऐसा लग रहा है शायद. नक्कीच. और ये देखिए हमारे कमेंटेटर आगे शुभम सर, शुभम आयरेंची आपण वाट बघत होतात. असाच मराठीतला सुंदर असा समालोचक ज्याने मालेगाव तालुक्यामध्ये, बागलाण तालुक्यामध्ये आपल्या आकाशवाणीने ठसा उमटवून ठेवलेला आहे. एक वेगळा असा हा सुंदर असा कॉमेंटेटर माझ्यासोबत. यापुढची कॉमेंट्री साठी माझ्यासोबत येतील शुभम आयरे सर. तत्पूर्वी आपण बघत आहोत अंतिम सेमीफायनल मधील ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा निर्णय एक अवांतर धाव वाईटच्या रूपात.
अगदी सुंदर अशी गोलंदाजी सोमेश नंदन यांच्याकडून. फुलटॉस चेंडूला लेग साइडच्या दिशेने टोलवला आणि चेंडू जातोय सीमेरेषेच्या पार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या वाढते, त्याचबरोबर वैयक्तिक धावसंख्या वाढते. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या शेवटचा 1 चेंडू. लास्ट बॉल टू गो. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता भागम भाग लॉंग ऑफच्या दिशेने. भागम भाग. इथे मात्र फलंदाज बांधून परतताना. ये क्या चल रहा है भाई, कभी नीचे कभी ऊपर. षटक संपलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 79 धावा. जिंकण्यासाठी लक्ष असेल त्या 80 धावेचं आणि ते पार करायचं एसकी फौजला 60 चेंडूत. तर बघूया यानंतरचा माझ्या बरोबर कॉमेंट्री करण्यासाठी येतोय तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका शुभम, द व्हॉइस ऑफ मालेगाव. हॅलो चेक हॅलो. दोन मिनिटं, काही काळजी करू नका, काही होणार नाहीये. कन्फर्म करतायत रन रेट. रन मध्ये थोडस डिफॉल्ट झालेला आहे. किती रन झाले? निश्चिंत राहा, कारण काहीही बरोबर आहे का? चुकीचं होणार नाही. 78 धावा झाल्यात का? 78. सुनील भाऊ काय झालंय? रन किती झाले? ते 80 म्हणताय. Yes, 79 रन्स ऑन बोर्ड. 79 धावा लागल्यात धावफलकावर. सांगण्यात किंवा बोलण्यात छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात. 80 रन करायचे. 79 धावा लागल्यात धावफलकावर आणि 80 धावांचं टार्गेट असेल एसके फौजी या संघाला. पाहूयात या 80 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होत होते. जस्ट वेट. निश्चितच मित्रांनो, आपण पाहतोय शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलान आयोजित बागलान प्रीमियर लीग 2025. खऱ्या अर्थानं बागलान आयोजित असं म्हटलं जातं, परंतु मी अभिमानानं सांगेल की आव्हाटी आयोजित, कारण आव्हाटीची ही मानाची स्पर्धा आहे. या गावाचा एक आगळा वेगळा इतिहास आहे मित्रांनो. पहिल्यांदा तर या गावाच्या या मैदानाबद्दलचा इतिहास सांगेल. बागलान तालुक्यात असं मैदान नाहीये की त्या स्वतःच्या मालकीचं आणि स्वतःच्या हिमतीचं आहे की या मैदानावर ते वर्षभरातल्या कुठल्याही स्पर्धा घेऊ शकतात. म्हणून बागलान तालुक्यातल्या खेळाडूंना हवं हवंसं वाटणारं हे मैदान, हवी हवीशी वाटणारी ही स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीला येते आणि हे 6वं पर्व आहे, हे 6वं वर्ष आहे. याचं क्रेडिट जातं या आव्हाटीच्या गावकऱ्यांना, याचं क्रेडिट जातं या आव्हाटीच्या क्रिकेट प्रेमींना, आव्हाटीच्या सिनियर सिटीजन्सला
की त्यांनी पडद्याच्या मागे उभं राहून नाना ते प्रयत्न केलेत, अथक प्रयत्न केलेत. मग त्याच्यासाठी रात्र पहाट साम दाम दंडभेद वाटेल ती मेहनत घेतली आहे आणि हे मैदान आपल्या भेटीला आणलंय. 2014 साली ऑफिशियली हे मैदान गव्हर्नमेंट कडून इथे त्यांनी स्वतःच्या मालकीचं बनवलं. या मैदानासाठी आपण पाहतोय विशिष्ट तार कंपाऊंड आणि या विशिष्ट खेळपट्टी सुद्धा त्यांनी केली आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर या ज्यांनी मेहनत घेतली आहे ना, त्यातील मला तर वाटतं फक्त मोजून 10% लोक या स्पर्धेत खेळत असतील किंवा क्रिकेट खेळत असतील. उरलेले 90% मित्र हे क्रिकेट खेळतही नाही, तरी सुद्धा त्यांनी या आव्हाटी नगरीचं क्रिकेट, बागलाण तालुक्याचं क्रिकेट जिवंत ठेवण्याची ही मशाल पेटवलेली आणि ती मशाल आपल्या भेटीला 6व्या वर्षी येते. खऱ्या अर्थानं ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच जो चॅनल आहे YouTube लाईव्ह वाहिनीचा, ते देखील भारतातले नामांकित वाहिनी आहे, त्यांचं देखील एक विशेष स्ट्रगल आहे. परंतु त्या वाहिनीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की या आव्हाटी नगरीच्या मित्रांना, आव्हाटी नगरीच्या क्रिकेट प्रेमींना, आयोजकांना आणि संयोजकांना खरंच त्रिवार मानाचा मुजरा असेल की त्यांच्या या प्रयत्नानं ही स्पर्धा आणि हे बागलाण टेनिस क्रिकेट जिवंत ठेवलं जात आहे. अजून एक इतिहास आहे आव्हाटी गावाचा की तुम्हाला आज कळाला. खऱ्या अर्थानं सुनील भाऊ GTC लाईव्हचे आमचे मित्र, तुम्हाला सांगू इच्छितो की हा इतिहास जगात या गावाचं नाव आहे. पृथ्वीवर या गावाचं नाव या कारणास्तव आहे की आव्हाटी सटाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. आव्हाटी या गावात 1992 साली श्रीराम मंदिर बांधायचं होतं आणि ते बांधण्यासाठी निश्चितच आव्हाटी नगरीतील काही लोक, काही मित्र की जे आज म्हातारे झालेत, ते लोक डोंगरात गेले होते आणि डोंगरातून त्या मंदिरासाठी दगड आणण्यासाठी तिथे डोंगरात गेले, जंगलात गेले. परंतु त्यावेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा वन विभागाने त्यांना ती दगड घेऊ दिली नाहीत आणि तेव्हा मग खऱ्या अर्थानं या गावाच्या इतिहासाला सुरुवात झाली प्रमोद सर. कारण गावकरी ज्यावेळेस दगड घ्यायला गेले त्यावेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दगड घेऊ दिले नाहीत. मग संपूर्ण गाव एकत्र झालं आणि संपूर्ण गावानं त्या विचारावर लक्ष केंद्रित केलं आणि ठरवलं की हे जे आपल्यासोबत झालंय ना, ते खऱ्या अर्थानं आपल्यासाठी चांगलंही झालंय. मग संपूर्ण गावाने एकत्र आलेत, संपूर्ण गावाने वनसंवर्धन करायचा हा निर्णय केला, हा निश्चय केला आणि वनसंवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले आणि वन विभागासोबत टायअप करून वनसंवर्धन केलं आणि वनसंवर्धन करून स्वतःच्या मेहनतीनं झाडं लावली, जंगल जिवंत केली, जंगल मोठी केली, डोंगर हिरवी गार केली आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने इतिहासाला अजून चालना होते. मग पाणी संवर्धन करणं आणि स्वतःचं वन आणि स्वतःचं पाणी ही संकल्पना या गावाने आपल्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात संकल्पना आणून आणि आपल्या स्वतःच्या गावाचा आणि बागलाण तालुक्याचा ठसा उमटवला आणि मग याची ज्यावेळेस ख्याती केली ना, मग त्यावेळेस या गावाला सन्मान मिळाला. 1999 साली या गावानं पाण्याची पातळी वाढली म्हणून भारताचे त्यावेळेचे उपराष्ट्रपती श्रीयुत कृष्णकांत यांच्या हस्ते पूर्ण गावाला 20 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं. हे खऱ्या अर्थाने स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर वर्ल्ड वाईल्ड फेडरेशन अर्थातच WWF चे जे मिस जुलिया फाल्कनर होत्या ना, त्या अमेरिकेहून या गावाला खास भेट देण्यासाठी आल्या होत्या. ही सुद्धा एक विशेष गोष्ट आहे आणि उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि तसंच आपण लहानपणापासून सह्याद्रीच्या वाहिनीवरती एक कार्यक्रम ऐकतो, पाहतो, आमची माती आमचं माणसं. त्या कार्यक्रमात सुद्धा दूरदर्शनच्या वाहिनीवर या गावाची ख्याती आणि या गावाचं कौतुक आणि या गावाने जो प्रयोग केला ना, तो प्रयोग संबंध वर्षभर त्या दूरवाहिनीवरती अर्थात दूरदर्शनच्या वाहिनीवरती चालवला गेला. आणि अजून एक इतिहास 1985 पासून या गावात दारूबंदी आहे. एक बागलाण तालुक्यातलं छोटंसं गाव, ज्या गावाची लोकसंख्या मला तर वाटतं 1500-2000 असेल, इतक्या छोट्याशा गावानं जर का जगाला एवढा मोठा धडा दिलाय तर सॅल्यूट आहे या गावाला, सलाम आहे या गावाला. या गावाच्या लोकांना, या गावाच्या लोकांच्या विचारांना खऱ्या अर्थानं मी समालोचक शुभम आहिरे त्रिवार मानाचा मुजरा करतो. नक्कीच शुभमजी, तुम्ही जी मोलाची माहिती दिली, कदाचित त्या बागलाण तालुक्याची, आम्ही स्वतः बागलाण तालुक्यात राहतो, परंतु आम्हाला देखील ही माहिती नव्हती की आव्हाटी गावाने इतके नवीन उपक्रम या गावात आणलेत. आणि नक्कीच त्या सर्व गावकऱ्यांचे, त्या विचारवंतांचे आमच्याकडून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद शुभमजी, तुम्ही जी माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली. या क्रीडा नगरीत आज या सर्वांना या माहितीची प्रचिती आला असेल आणि नक्कीच खेळातून काय शिकायला भेटतं, तर नुसतं खेळातून
सर्व ज्ञान आपल्याला शिकायला भेटतं, ज्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच करू शकतो. धन्यवाद शुभमजी. नक्कीच आपण सामन्याकडे वळतोय. शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजित बागलान प्रीमियर लीग 2025 पर्व 6व्याचा हा क्वालिफायर 2. 80 धाबा बनवायचे आहेत. 80 धाबा बनवण्यासाठी आघाडीचे फलंदाज म्हणून आपण पाहतोय अमोल तिवारी आणि त्याच्या साथीला सचिन. गोलंदाजी मार्कवर आहे जॉन टी भामरे. करो या मरोचा हा सामना, जिंकू किंवा मरू. पाहूयात पहिला बॉल पडतोय. खोलवर टाकलेला बॉल कव्हर्स मध्ये हलक्या हाताने ढकलून दिलाय. ते मात्र एक सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलना 80चा पाठलाग केला जाईल. चितच माझ्या साथीला आज दिवसभर 2 कमेंटेटर, सर तुमचं नाव? स्वप्नील देवरे सर आहेत, त्यानंतर प्रमोद दादा आहेत. तुम्हाला दोघांना सांगतो मी, माझा फेवरेट टीम आहे SK फौजे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही टीम एक हाती सत्ता गाजवत या स्पर्धेचा मानकरी होईल. परंतु ज्यावेळेस मी YouTube लाईव्ह वरती मॅच पाहत होतो, मी तिकडे समालोचन करत होतो, तरी तेव्हा मला हादरा बसला की पहिली मॅच हारले. परंतु कधी कधी आहे ना आयुष्यात आपल्याला ठेच लागणं हे खऱ्या अर्थानं आपल्या यशासाठी चांगलं लक्षण असतं. आता यांना जी ठेच मिळालेली आहे ना, त्या ठेचेतून मला तरी वाटतं की हे शिकलेले असतील आणि मला नाही वाटत की या स्पर्धेचं जेते पदचा जो मान आहे ना ते आता जाऊ देतील. पाहूयात मॅचचं काय होतं, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. ते आपल्याला जे वाटतं त्याच्या विरोधातच नेहमी काही गोष्टी घडत असतात. अमोल तिवारी सुरुवातीच्या आणि या पहिल्याच दिवशी दुसरं अर्धशतक या खेळाडूनं ठोकलं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील 40+ रन्स त्याने केले होते. परंतु त्याच्यानंतरच्या प्रत्येक सामन्यात त्याला स्ट्रगल करावं लागलंय. शॉर्ट पिच बॉल अफलातून सोख ओव्हर द पॉइंट जातोय, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. हा रन चेसचा येतोय. पहिला खणखणीत चौकार 4. चौकार आलाय. जॉन टी भामरे या खेळाडूनं देखील या स्पर्धेत प्रभावित केलंय, नाव लौकिक केलंय. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, फलंदाजीने तर चांगल्या चांगल्या गोलंदाजांच्या शिवलेल्या धाग्याचा त्यांनी धागा उसवलेला आहे. इतकी तोडफोडवाली फलंदाजी जॉन टी भामरे यांनी या मैदानावर केली आहे. या संबंध स्पर्धेत सचिन अहिरे प्रमोट केलाय ऍज अ ओपनर बॅटर म्हणून, तो पाहायला मिळतोय. सातत्याने संबंध स्पर्धेत त्याला ओपनर बॅटर म्हणून पाहायला मिळालं नव्हतं, परंतु आज या महत्वपूर्ण सामन्यात त्याला प्रमोट केलं गेलंय. हलक्या हातानं आडवी बॅट चालवली आहे. ब्लाइंड स्ट्रोक आहे, अंधळा प्रयत्न आहे, कारण बॉल येतोय त्याच्या आधी बॅट फिरवली जाते आणि मान वेगळ्या दिशेला फिरवली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा आहेत 7 रन्स. नन ऑफ विकेट टीम SK फौजी. वाह वडसोक, ओहो नेत्रदीपक स्ट्रोक, डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल गोलंदाजाचा फुलर लेंथ वरचा ओव्हर पिच बॉल सर बॅटने मिड ऑफ ला क्लिअर केलाय, 30 यार्ड सर्कल ला क्लिअर केलाय आणि पाठवलंय सीमा पार चौकारासाठी. फ्लर लाईन वरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये दिशा दाखवायची होती. चितच निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल.
वाह, पुन्हा एकदा सुरेख स्ट्रोक, इनसाइड आउटचा दर्शनीय स्ट्रोक. अमोल तिवारी ब्रॅडेड स्ट्रोक गेलाय जाळीवर, सीमेवर आदळतोय बॉल, येतोय अमोल तिवारीच्या बॅटमधून हा क्लासी फटका. चौकार 4. या फलंदाजीची गरज आहे, या खेळाची गरज आहे. जर का तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर मग प्रत्येक बॉलवर तुम्हाला जो स्ट्रोक खेळायचा आहे ना, त्या स्ट्रोक खेळण्याच्या प्रोसेसमध्ये तुमच्यावरती, स्वतःवरती आणि तुमच्या बॅटवरती आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडंट फटके आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्टेप आउट करून बॅटची कड घेतली गेली आहे. परंतु स्लिपमध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने निश्चितच तो बॉल हाती घेतलाय, अडवलाय बॉल, थांबवलाय बॉल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. चितच आपण या षटकाचं चित्र जर का पाहिलं तर पहिला बॉल निर्धाव होता, दुसऱ्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर चौकार, हा 5वा देखील डॉट आहे. पाहूयात शेवटचा बॉल. 4 बॉल झालेत. ओके, 4 बॉल. हलक्या हाताने टाकलेला बॉल, बॅटचा फ्लो तगडा फिरवलाय, परंतु स्लोवर गतीने टाकलेला बॉल, फिंगरिंग केलेला बॉल, इथे फलंदाजाला पाहिजे तितका वेग मिळत नाहीये मारायला. कारण सिंगलवर समाधानी राहावं लागेल. पहिल्या षटकात 7 धावा होत्या, परंतु या षटकात 2 चौकार आणि मला वाटतं 1 सिंगल, अशा पद्धतीनं 16 धावा धावफलकावर लागताय. 16 रन्स ऑन बोर्ड. हवेचा वेग जर का आपण पाहिला तर डाव्या बाजूने उजव्या बाजूला वाहतोय. सचिनची झाली आहे दांडी 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 गुल. बड़ी मैच, बड़ा विकेट, दबाव दबाव साफ नजर आ रहा है. गोधर्म का संघ काफी खुश, बड़ा विकेट मिला है उनको. और सचिन भाई अपने पवेलियन में वापस जाते हुए काफी निराश होंगे वो. चितच आपण पाहतोय 48 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 48 मध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. सरासरी जर पाहिले आस्किंग रन रेट जर पाहिला तर 8 रन पर ओव्हर असा हा आस्किंग रन रेट आहे. असं पाहायला गेलं तर 10 षटकांचा खेळ, सिमेंट विकेट, शॉर्ट ग्राउंड, इथे 8 रन्स पर ओव्हर इतकंही मोठं नाहीये. 16 रन्स लागले धावफलकावर, 16 रन्स ऑन बोर्ड. आणि आताच मला एक काका येऊन भेटतायत आणि काकाने देखील माहिती दिली आहे बबन दादा, की मी जी माहिती सांगितली ना की वनसंवर्धनाची माहिती, त्यानंतर या गावात जर का WWFचे अधिकारी येतात, अमेरिकेहून गावाला भेट देतात, त्यानंतर गावाला बक्षीसही मिळतंय 24 लाखाचं. आणि स्वतःचं वन, स्वतःचं पाणी या संकल्पना, आपली माती आपले माणसं या वाहिनीवरती सुद्धा या गावाला दाखवलं जातंय. तर मग अजून एक माहिती मिळते. काकांनी मला अशी माहिती दिली देवरे सर, की या गावात ज्या राज्याने किंवा देशाने नंतरून जी आर आणले किंवा नंतरून ज्या संकल्पना आणल्या, त्या संकल्पनांपैकी अशा संकल्पना आहेत की तंटामुक्ती गाव अभियान. तर आव्हाटी गावात तो जी आर येण्याआधी किंवा शासनाने निर्णय घेण्याआधीच आमचं गाव तंटामुक्ती अभियान राबवत होतं. आमचं गाव, आमचा तंटा आम्हीच मुक्त करू, हे मिशन, हे तंटामुक्ती गाव अभियान येण्याच्या आधीपासूनच आव्हाटी गावात राबवलं जात होतं. ही एक अभिमानाची गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट, या गावात कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी सुद्धा शासनानं जी आर पास करण्याच्या आधीपासूनच लागू होतं. तिथंच खऱ्या अर्थानं गाव किती प्रगतशील आहे हे महत्त्वाचं नसून गावातल्या लोकांचे विचार किती प्रगतशील आहेत ना, हे खऱ्या अर्थानं देशासाठी आणि आपल्या अस्मितेसाठी महत्त्वाचं असतं. आणि याच छोट्या छोट्या गावांमुळेच हा हिंदुस्तान, हा भारत, हा इंडिया पृथ्वीवरती का म्हणून गणला जातो, का म्हणून या देशानं नाव लौकिक केलंय, का म्हणून आम्ही ज्यावेळेस आमचा तिरंगा फडकतो ना त्यावेळेस आम्ही अभिमानानं त्या तिरंगाला सॅल्यूट करतो. त्याचं कारण असं आहे की आव्हाटी सारखे गावं अजूनही आमच्या देशात अगदी सुजलाम सुफलाम पद्धतीनं आपले विचार मिरवतात. आणि खरंच पुन्हा एकदा या आव्हाटी गावाला सलाम असेल. नक्कीच सचिन दादा, तुम्ही जी माहिती दिली, अतिशय इतकी सुंदर माहिती आजपर्यंत आम्हाला सुद्धा या गावात, आम्ही जवळपास, मी लहानपणापासून या गावामध्ये यायचो, माझं हे मामाचंच गाव आहे, तरी सुद्धा मला इतकी ही माहिती नव्हती की या बाबांच्या सांगण्यानुसार. आणि तुम्ही जे आज हा सगळं लाईव्ह जे GTC जे दाखवते आज बागलाण तालुक्यामध्ये घराघरात जे तुम्ही माहिती दिली नाही, ही माहिती प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि त्यांना सुद्धा, या गावकऱ्यांना, हे जे कुठे बाहेर असतील गावातले लोक, त्यांना सुद्धा एक अभिमान वाटेल की
नक्कीच नक्कीच मन तयार झाली तर वन आपोआप तयार होतील. हा एक छोटासा संदेश बाबांनी दिलेला, अतिशय हा एक छोटा विचार काहीतरी सांगून जाते की मनाला काळजाला, एक छोटस वाक्य मनाला काळजाला भिडून गेले. नक्कीच निश्चितच देवरे सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रातले आहात, मीही शिक्षण क्षेत्रातला आहे, परंतु मी या क्षेत्रात काम केलंय ऑलरेडी की वन जपणं आणि त्याच्यासाठी मेहनत किती घ्यावी लागते ना मला माहिती आहे. कारण घाम गाळणं ही दुसरी गोष्ट आहे, वनांसाठी रक्तही सांडावं लागतं. आणि कधी कधी आहे ना आपण म्हणतो ना एज्युकेशन इज नॉट इम्पॉर्टंट, शिक्षण महत्वाचं नाहीच आहे. तुमच्याजवळ जर का तुमचे विचार चांगले असतील ना, मॅच चालू द्यायचे, तुमच्याजवळ जर का तुमचे विचार चांगले असतील ना तर तुम्ही काहीही करू शकतात. आणि लाजीरवाणी गोष्ट आहे, 21व्या शतकातली तरुण पिढी आज सिगरेट मध्ये बर्बाद आहे, आज मोबाईल मध्ये बर्बाद आहे, आज दारू मध्ये बर्बाद आहे, आज पाहिजे नाही त्या क्षेत्रात बर्बाद आहे तरुण पिढी. परंतु आव्हाटी सारख्या गावातले बुजुर्ग लोक, वयोवृद्ध लोकांनी इतिहास काळापासून जर का वन जपण्याचा एक मेसेज संदेश बागलाण तालुक्यातून जागा केलाय तर हा संदेश लपला कुठे होता. मला खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि शंका सुद्धा आहे की या बागलाण तालुक्याने आव्हाटी सारखं गाव दिलंय, अभिमानाची गोष्ट आहे खरंच. नक्कीच नक्कीच सचिन दादा. 3 ओव्हर 23 रन. आणि अजून एक सांगेल मी की तरुणांनी आणि यंगस्टर्सने ना या मॅसेजचा आणि या गोष्टींचा खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण फक्त 2 मिनिट, कारण मी सांगतो की आजची पिढी आहे ना झाडांकडे तेवढं दुर्लक्ष करतात, झाडांकडे लक्ष देत नाही. परंतु आपण लहानपणापासून अभंग ऐकत आलोय, वृक्ष बोलली आम्हा सोये रे वडचरे. जर वृक्ष टिकतील तर ही वन टिकतील, आणि जर वन टिकतील तर ही पृथ्वी टिकेल. आणि पृथ्वी टिकवण्यासाठी जर का 1500 लोकसंख्येचं गाव इतकं मेहनत घेऊ शकतं तर मग हा देश काहीही करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं अशाच छोट्या गावांमुळे, मी आधी सांगितलं, या छोट्या गावातल्या लोकांच्या कामगिरीमुळेच हा आमचा तिरंगा अभिमानाने फडकतोय. नक्कीच नक्कीच सचिन दादा. आणि मला तरी वाटतं या संदेशातून युवा पिढी नक्कीच प्रेरणा घेईल. या गावासाठी जुन्या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. 45 वर्षापासून दारूबंदी आहे या गावामध्ये. नव्या पिढीने सुद्धा त्यांचा आदर्श घेणं तितकंच महत्वाचं आहे. मोबाईल मध्ये, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप मध्ये ही तरुण पिढी दंग झालेली आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीचं काहीच भान राहिलेलं नाहीये. ओहो, सुरेख स्ट्रोक बाडने खेळलाय बॉल आणि चेंडूला पाठवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. मॅच ऑन आहे. 3.2 षटकाचा खेळ, 28 धावा धावफलकावर आहे. 40 चेंडूचा खेळ तू शिल्लक राहिला आणि 40 मध्ये आवश्यकता आहे 52 या आकडाची. तेजस खरंच अभिमानानं आज म्हणत असेल की आज सुनील मार रहा है, आज सुनील खेळतोय. कारण आज सुनीलच्या खेळाची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तो पूर्ण करतोय. उलटी बॅट चालवले ते मात्र एक धाव आली, ही महत्वाचं आहे. कारण सुनीलनं प्रत्येक स्पर्धेत तेजस असेल, अमोल तिवारी असेल किंवा संघ मालक असेल यांचा अपेक्षा भंग केला होता. प्रत्येक दिवशी सुनील सांगत होता की मी आज खेळेल. परंतु तो आज खेळतोय 4 दिवसांपासून. महत्वपूर्ण मॅचेस, ते म्हणतात ना बडे मॅच का बडा खिलाडी. ओहो, सुरेख स्ट्रोक, सरबाटने खेळलाय बॉल, परंतु फटक्यात बॉल नाहीये आणि स्वतःचा तोल सावरणं गरजेचं आहे. याचीच देवरे सर मी तोलावरून सांगेल, आयुष्य माणसाचं जीवन जगण्याची पद्धत असो किंवा क्रिकेटचं मैदान असो, इथे तुम्हाला तुमच्या विचारांचा तोल आणि शरीराचा तोल स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. अगदी काही क्षणी जर का तोल थोडासाही हल्ला ना तर आयुष्य बर्बाद आणि धोक्याची घंटा. नक्कीच नक्कीच काही होऊ शकतं, कोणत्या क्षणाला काही होऊ शकतं. मुलतीबारी याच्यासाठी पुढचा बॉल. आडवी बॅट चालवली आहे, कदाचित बॅटला ब्रश करत बॉल जातोय. शिरक्षकाच्या पाठीमागच्या भागात स्लिप मध्ये आहे खेळाडू. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. 31 रन्स ऑन बोर्ड, 31 धावा धावफलकावर आहेत. लोवर फुल टॉस, आडवी बॅट, गॅप आहे तिथे गॅप आहे. या कारणास्तव चेंडूने त्याचा शोधलाय रोडमॅप, जातोय सीमा पार. धावा येतील 4 आणि या षटकात आल्यात 12. 12च्या मदतीने धावफलक जात आहे पुढे. 35
35 रन आणि आता मात्र 36 बॉल आणि आवश्यकता आहे 45 ची. 36 बॉल 45 रन. एका मिनिटाचा ब्रेक आहे मोजून. वॉटर ड्रिंक वॉटर. लवकरात लवकर पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 1 मिनिटाचा वेळ दिलेला होता फक्त, कारण की फायनल मॅच बघायची अजून. त्याच्यानंतर बक्षीस वितरण, खूप सारा वेळ जाणार आहे आपला. वेळेचं भान ठेवा. किरण बांबरे, लवकरात लवकर स्टेडियमच्या बाहेर व्हायचे. सामन्याला सुरुवात होते. चेंडू शिल्लक आहे तिथून 36 आणि 36 मध्ये आवश्यकता आहे 45 ची. 36 बॉल 45 ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा गोधर्म वॉरियर्स या संघाने आपला ब्रह्मास्त्र काढलंय. आपण लेमन कट म्हणू शकतो किंवा रुबी कट म्हणू शकतो. लागला होता, परंतु स्वतःच्या गोदीमध्ये सांभाळायला राहुलला थोडासा उशीर होतोय, कारण बॉलने ना प्रभू दादा अँगल बनवला. पिचिंग होतोय, बॅटची कड घेतोय आणि तसा तसा अजून दूर ट्रॅव्हल होतोय. प्रॉपर लेदर बॉल क्रिकेटचा हा आपल्याला स्लो मोशन मध्ये पाहायला मिळणारा क्षण. खऱ्या अर्थानं सुपर खन्ना बॉल आणि लेदर बॉल काही विशेष म्हणजे फरक नाहीये, कारण हार्ड आहे तो लेदर बॉल आणि फलंदाजांची इथे परीक्षा असते. उलटी बॅट चालवली आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु धावा येणं गरजेचं आहे ना, त्याच्यासाठी या धावा बहुमूल्य आहेत. सुनील चितस बहुमूल्य खेळी करतोय. चौकार आलाय आता. इथून 34 बॉल आणि 41 ची आवश्यकता. एक कॅच सुटली आहे आणि चौकारही आलाय त्याच्या पुढच्या बॉलला. अँगल बनव, अँगल आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याची तयारी दाखवली आहे. बॅकफुटला गेलाय. आडव्या बॅटने चेंडूला ग्लान्स केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला हाती घेईल आणि उचलून फेकेल एक सिंगल. 40 धावा लागतात इथून जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 34, 34, 33 बॉल आणि 40 ची आवश्यकता. मोल तिवारी आघाडीपासून खेळतोय. ओपनर बॅटर म्हणून आलाय. 16 बॉल आणि 28. चितस हा देखील एक चांगली खेळी करतोय, जबाबदारीने या धावफलकाला हाताळतोय. लोवर बॉल ते मात्र लॉंग द कार्पेट खेळून काढलाय. दुहेरीची तयारी आणि येस, रनिंग बिटवीन द विकेट्स. अफलातून ज्या वेगानं हवा वाहते ना, त्या वेगानं खेळपट्टीवर दोघं फलंदाजही वाहत आहे. 2 धावा आलाय. 2 ने आता धावफलक 42, 38 ची आवश्यकता. 38 रन्स आर रिक्वायर्ड. 32 बॉल्स आर रिमेनिंग. 32 बॉल 38 रन. मॅच क्लोज घेऊन जात आहे. बीच केलाय. अनपेक्षित बाउन्स. अपेक्षा नव्हती तेवढी उसळी चेंडून घेतली आणि फलंदाजाच्या मस्तकावर बॉल जाऊन आदळतोय. निश्चितच निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 31 बॉल 38 रन. मॅचचं समीकरण टाईट आहे. प्रेक्षकांना मॅच पाहायला मजा येते. नक्कीच अतिशय मॅच रंगतदार चालू आहे. सेमी फायनल, याच्यानंतर फायनल. दुसऱ्या तिसऱ्या बक्षिसासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत.
आडव्या बॅटने खेळलाय बॉल आणि हिट विकेट. हिट विकेट. आणि ही विकेट का गेली आहे मी तुम्हाला सर्वांना सांगतो. ही विकेट मानसिकतेमुळे गेली आहे खऱ्या अर्थानं. हिट विकेट तर झाली आहे, परंतु याच्या आधी जो मेसेज दिला होता ना तेजसनी, जिकडचा तिकडे हवा ही वाहते उलट दिशेला. खेळू कुठे? कारण गोलंदाज बॉल टाकतोय मला हवेच्या विरोधात खेळायला. माझा प्रयत्न आहे खेळायला हवेच्या साथीला, परंतु हवा इतक्या वेगानं माझ्या अपोजिट वाहते आणि माझाही प्रयत्न त्या दिशेला मारण्याचा आहे, परंतु बॉल शरीराकडे येतोय आणि शरीराकडचा आलेला बॉल दुविधा मन अवस्थेत खेळण्याच्या नादात इथे हिट विकेट झालाय फलंदाज. पाहूयात, गेल्या 3 दिवसापासून फलंदाजांनी फार मजा केली आहे प्रमोद दादा. राईट हँड बॅटरसाठी इतकी पूरक हवा होती ना की प्रत्येक फलंदाजाने हवेचा फायदा घेत उत्तुंग षटकार मारलेत. आज परीक्षा आहे, हवेलाही माहिती होतं, निसर्ग देवतेलाही माहिती होतं की आज महाअंतिम दिवस आहे. आज हिरो को तराशना पडेगा. आज जो तराशला जाईल तोच हिरा चमकेल. तुमच्या अंती असलेला खरा खेळ तुम्हाला या मैदानावर दाखवायचा आहे आणि तुम्हाला मैदान गाजवायचं असेल तर मग या मोमेंटला, या निसर्गाच्या हवेला आणि हवेच्या विरोधातला खेळ तुम्हाला करायचा असेल आणि तो करून दाखवायचा असेल, मग तरच तुम्ही या महाअंतिम सामन्याचा विजेता व्हाल. पाहूयात तेजस पिंपळसे या मॅचचा आणि गोधर्म वॉरियर्स या संघाचा अंतिम सामन्यात जाण्यासाठीचा महत्वाचा खेळाडू जर कोणी असेल तर तो आहे तेजस पिंपळसे. तेजस पिंपळसेला बाद करा आणि मेगा फायनल मध्ये जा. पाहूयात, तो तेजस इतका सोपा नाहीये. तो या मोमेंट साठी जिथे बसलेला होता, फुकट त्याला नाव नाही दिलेलं, शातीर तेजस. पाहूयात त्याची शातीर आज पाहायला मिळेल. सुनील आज प्रभावित करतोय. राकेश बच्चाव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. बाची खेळ ते मात्र मनात भीती आहे, डर आहे, घाबरून फटका खेळावा लागतोय. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, टेनिसचा बॉल आहे. हवेच्या विरोधात तुम्हाला फटके मारता यायला हवेत. असे कित्येक फलंदाज पाहिलेत, असे कित्येक बॅटर्स पाहिलेत की वाऱ्याप्रमाणे वाहणाऱ्या हवेला सुद्धा कापत त्यांनी षटकार मारली आहेत. तुम्हीही करू शकतात, परंतु तो स्किल, तो कौशल्य तुमच्याजवळ असायला हवं आणि त्याचाच फायदा इथे गोधर्म वॉरियरचे खेळाडू घेत आहे. वा, सुरेख डिलिव्हरी, सुरेख डिलिव्हरी. विकेट महत्वाची आहे ना, मग बाउंड्रीवरचा खेळाडू सुद्धा वरती हात करून कल्ला करणार आहे, कारण इतकी महत्वाची विकेट आहे. आवाज कोणाला येऊ ना येऊ, माझ्या साथीदारांनी अपील केली आहे ना तर मी बी त्या अपील मध्ये सामील होतोय. येस, सेलिब्रेशन ऑन आहे, कारण फलंदाजाचा विषय आता गॉन आहे. मोठा मासा गळाला लागलाय. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळाडू हाती निराशा घेऊन डग आउट कडे जातोय. अंपायर्स तुम्हाला अलाउड नाहीये, प्लीज तुम्ही त्यांना भेटूही नका आणि त्यांना आलिंगनही देऊ नका, कारण आपण आताच महती गायलेली आवटी गावाची. सचिन दादा, मॅच इतकी रोमांचक होती की जे आपले पंच आहेत ते स्वतः खेळाडू आहेत आणि त्यांचा जो आनंद आहे त्यांच्या तर तो आवरला गेला नाही. कधी कधी काय वाटतं माहितीये का की मग समोरच्या संघाला शंका येते की अंपायर्स त्यांना का भेटताय. ठीक आहे, खेळ भावनेत होतं. दोघेही संघांमध्ये जे खेळाडू आहेत ते आमच्या सोबत खेळले आहेत, त्याच्यामुळे तसं काही शंका घेण्यासारखं नाहीये. आणि गोधर्मचे संघ मालक 27 बॉल आणि 37, 10चा फरक आहे. 27 बॉल आणि 37 रन, 10चा फरक आहे. बंटी दादा आलेत खेळण्यासाठी. या खेळाडूंना देखील प्रभावित केलंय या स्पर्धेत. बंटी दादा यांनी देखील प्रभावित केलंय. लॉंग हँडेड बॅट पकडायचे आणि मोठे शॉट मारायचे या खेळासाठी ओळखले जातात, परंतु आज आता पूर्ण जबाबदारी सुनीलवर आहे. ज्या सुनीलनं गेल्या लीग मॅचेस मध्ये काहीही केलं नाही
त्या सुनीलला ही मॅच जिंकवायची असेल आणि स्वतःचं नाव, स्वतःच्या गावाचं नाव आणि स्वतःच्या खेळाचं नाव मोठं करायचं असेल तर ही मॅच त्याला जिंकवावी लागेल. कमबॅक केलाय गोधर्म वॉरियर्सने, कमबॅक केलाय. पाहूयात काय होतं ते. फक्त गोधर्म वॉरियर्स या संघाला विनंती आहे, बॉल टाकत असताना कोणी चेअर अप करू नका. जॉन्टी दादा सांगून द्या फक्त. डिफेन्स डिफेन्स डिफेन्स, बॅट फक्त टाकली जाते. उडवलाय बॉल आणि इथे हवेमुळे थांबलाय बॉल. विकेटचं पतन. जिथे तुम्हाला सिंगल डबल ही मॅच काढता येऊ शकते तिथे तुम्ही हवेच्या विरोधात मोठा फटका खेळायला जाणार तर मग तुम्हाला इथे फक्त आणि फक्त धोका पत्करावा लागेल. आल्या त्याच पावलावर चालावं लागेल. गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज. इथे शातिरी दाखवावी लागेल. मैदान मोठं आहे, तुम्हाला सिंगल डबल ही मॅच जिंकता येऊ शकते कारण फरक हा 11-12चा आहे. परंतु तुम्ही येणारा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फलंदाज जर का मोठा स्ट्रोक खेळायला जाईल, षटकार मारायला जाईल, चौकार मारायला जाईल, मग तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये. आणि त्याचाच फायदा गोधर्म वॉरियरचे खेळाडू घेत आहे. निश्चितच या षटकात 2 विकेट गेलाय, 1च धाव दिली आहे. राकेश बच्चाव मॅच टर्न करतोय, मॅचला एक यू टर्न देतोय, वळण देतोय. एका बाजूला वाहणारी मॅच आता दुसऱ्या बाजूला वाहायला लागली आहे. नक्कीच सचिन दादा, मैच में काफी बदलाव दिखाई दे रहा है. बड़े विकेट्स तो गिर चुके हैं. अगर मैच पे कब्जा करना है तो इक्के दुक्के से काम चलाना पड़ेगा. बड़ा मैच, बड़ी विकेट. वाईडचा किनारा आणि नशिबाचा सहारा. जिथे बॅटने रन्स येत नव्हते, टाळ्या वाजवून शब्दांनी फलंदाजांवर प्रेशर टाकला जात होता, तिथे वाईड +4 पंचवटीची गाडी इथे आपल्या भेटीला आली आहे. पंज आलाय. 5 धावा अगदी लाईफ लाईन मिळाल्याप्रमाणे कमी झाल्यात. येस येस, हा खेळ, हा इंटेलिजन्स वाला खेळ आहे, हा सेन्सिबल खेळ आहे. या खेळाची आवश्यकता आहे, परंतु आता मात्र प्लॅनिंग करावे लागतील. पंजा आणि एक सिंगल अशा पद्धतीने धावफलक पुढे जात आहे. 49 वर 24 बॉल आणि 31 ची आवश्यकता. 24 बॉल शिल्लक आहे, 31 धावा करायच्या आहे. 7 रनांचा फरक आहे. 7 रन्स. हा 7 अंकाचा डिफेंड, हा 7 घात करेल की मग 7 देईल. पाहूयात काय होतं ते. निश्चितच आताच मला माहिती मिळते की धर्मराज वॉरियर हा संघ सुद्धा गोधर्म वॉरियर या संघासमोर याच परिस्थितीची मॅच हारलेला आहे. 24 बॉल 32 लागत होते तेव्हा सुद्धा गोधर्म वॉरियर्स या संघाने ती मॅच काढली आहे आणि इथे सुद्धा 24 बॉल 31 लागताय. परंतु आता मॅच वेगळी आहे, खेळाडू वेगळे, वातावरण वेगळे. तेव्हा सूर्याचं ऊन कमी होतं, आता सूर्याचं ऊन जास्त आहे कारण मॅच ऑन आहे, मॅच गरम आहे. चोवीस 31. चोवीस बॉल 31 रन. सोमेश नंदन आलेत फलंदाजीला. सोमेश नंदन यांनी सुद्धा चांगली फलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेत केली आहे. 24 बॉल 31 रन. इथे जोखमीची धाव आहे, रिस्क घेतली.
ते जर का बॉल हातात आला असताना मग एक विकेट एका एंडला कुठेतरी मिळाली असती, कारण नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज सुनील आधीच धावून गेलेला होता. 23 बॉल 30 रन. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय. ते मात्र चांगली फिल्डिंग. 1 ऐवजी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट. मेहनत घ्यावी लागेल, नक्कीच मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील. नरुदादा आणि देवरे सर, मी तुम्हाला सांगतो, महाभारत प्रत्येकाने ऐकलंय, महाभारत प्रत्येकाने पाहिलंय. श्रीकृष्णांनी जर का ठरवलं असतं तर पांडवांना त्या महाभारताचं अगदी 5 सेकंदात म्हणा विजयी केलं असतं. परंतु हे श्रीकृष्णांनाही माहिती होतं, देवालाही माहिती होतं की आयुष्यात कष्टानं मिळालेलं यश हे अप्रतिम असतं, गोड असतं, सुखी असतं. आणि तेच आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळेल. जर का तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, आणि तो पर्याय एकच आहे, तो म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. नक्कीच तुम्ही जे सांगताय ते अगदी खरं आहे. इनसाइड आउटचा शॉट, डाउन द ग्राउंड, फेकून दिलाय बॉल. सुनील, आज सुनीलनं टाळ्या कमावल्याय, आज सुनीलनं शाबासकी कमवली आहे. ज्या सुनीलवर शंका तयार केल्या जात होत्या त्या सुनीलनं छाती ठोकून सांगितलंय, दम है तो रोक के दिखा. नक्कीच मागचा जो आपला जो विषय अर्धवट राहिलेला आहे की यशाला आणि कष्टाला कुठलाही शॉर्टकट नसतो. मेहनत ही करावीच लागेल, घाम हा गाळावाच लागेल, तरच ते यशाचं आणि ते कामाचं जे काही असेल ते आपल्याला आयुष्यभर सोबत कसं राहील हेच महत्वाचं असतं. नक्कीच देवरे सर, आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाहीये. आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मग तुम्हाला यशाशिवाय सुद्धा पर्याय नाहीये. कष्ट करा, ते प्रामाणिक करा, यश 100% मिळेल. डॉट बॉल आलाय, परंतु त्या षटकारानं मॅचला एक अजून टर्न दिलाय. 20 बॉल आणि 22 रन. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. हाताने ढकलण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. कभी तेरी कभी मेरी, कभी तू कभी मी. मागच्या षटकात 2 विकेट 1 रन, या षटकात एक षटकारही पाहायला मिळतोय. सुनीलची बॅट चालते, परंतु आता मात्र 2 बॉल डॉट झालाय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ब्लाइंड स्ट्रोक. मार्गदर्शन केलं जात आहे बाहेरून सुबोध कुवर यांच्याकडून सुद्धा, त्यांचे परममित्र जॉन्टी दादा यांच्यासाठी, की फलंदाज कशा पद्धतीने खेळतोय याचा अभ्यास करा असं सुबोध कुवर सांगताय. आणि फलंदाज स्वतः कसा खेळतोय याचा अभ्यास फलंदाजाला करावा लागेल. कारण तुमच्या बॅटमधनं हे टेनिस क्रिकेटचं, प्रमोद दादा, हे टेनिस क्रिकेटचं ना व्यसन आहे, ही टेनिस क्रिकेटची नशा आहे, ही अशीच आहे. जर का तुमच्या बॉलमधनं एक षटकार आला ना, मग तुम्ही प्रत्येक बॉलवर षटकाराचाच प्रयत्न करणार. परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेट काय आहे हे आपल्याला विराट कोहलीने शिकवलेलं आहे. जर का तुमच्या बॅटमधनं एक षटकार आलाय तर सिंगल काढा, नॉन स्ट्राईक एंडला उभं राहा. मॅच जिंकायची असेल तर या पृथ्वीवर आणि या जगाला एकच धडा, एकच विषय, एकच पुस्तक, आणि त्याचं नाव आहे जगज्जेता द किंग विराट कोहली. 18 बॉल आणि 22 रन. आज आपली फायनल, उद्या इंडियाची फायनल. आज आपली फायनल होईल, उद्या इंडियाची फायनल होईल. उद्या फायनल मॅच आहे.
आणि या मॅच मध्ये अजून एक क्रुशियल मोमेंट येतोय. बॅटिंग पॉवर प्ले आलाय. पाहूयात. 18 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायच्या आहे 22. कोणी गोधर्म वॉरियरला सपोर्ट करतय, कोणी एसके फौजीला सपोर्ट करतय. एसके फौजीचा फलंदाज षटकार मारतोय तर गोधर्म वॉरियरचा गोलंदाज कधी डॉट बॉल टाकतोय आणि विकेटही घेतोय. परंतु हे दोन खेळाडू सोमेश नंदन आणि सुनील पवार या दोघांची खेळी फार महत्वाची आहे आणि जबाबदारी घेतली आहे. पाहूयात त्या जबाबदारीला कशा पद्धतीने पेललं जातं. मॅच लवकरच चालू करा पंच. पुढचा फायनल मॅच बघायचे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बाकी आहे. भरपूर वेळ लागेल आपल्याला. 18 बॉल 22 रन. पहिला बॉल टाकला जातोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पायाला ब्रश केलाय बॉलला. एक सिंगल लेग बाईटच्या माध्यमातून दाबेल. 17 बॉल आणि 21 रन. असं पाहायला गेलं ना तर देवरे सर 17 बॉल 21 म्हणजे फक्त 4 या अंकाचा फरक आहे. फक्त 4. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कित्येक फरक आपण उलटा पालत होताना पाहिलेत. या मॅच मध्ये काय होतं ते पाहूयात. जर का तुमचा आतमध्ये दडलेला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, जिगरा, काळीज हे तुम्हाला जिंकण्यासाठी तयार करता येत नसेल ना. डान्सिंग डाऊन द विकेट. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल सापडत नाहीये. एकच सिंगल. नक्कीच सुबोध दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो क्रिकेट या खेळात जर का तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तुमच्या मनात दडलेला आत्मविश्वास, तुमच्या मनात दडलेली स्वतःला सांगायची हाक ही जागी करावी लागेल. आणि तुमची जिंकण्याची भूक. मी विराट कोहली बद्दल तेच सांगत होतो. प्रत्येक खेळाडू त्यांना जिंकण्याची भूक असते. भूक. आणि ती भूक या जगात फक्त एकाच खेळाडू जवळ आहे. त्याचं नाव आहे विराट कोहली. षटक महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 3च खेळाडू आहेत आणि तिघच्या तिघ समोर उभे आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. इथे तुम्हाला सेन्सिबल खेळीची गरज आहे. इथे तुम्हाला बॉल पाहूनच मारावा लागेल. परंतु त्याचा फायदा गोधर्म वॉरियर्स घेते. गोधर्म वॉरियर्स नक्कीच. गोधर्म वॉरियर्स या संघाच्या नावापुढे नाव आहे गोधर्म. खऱ्या अर्थानं देशाची माय, देशाची आई आपण गायीत पाहतो. आणि गाय आपली माय आहे. गाय आपली मातृ आहे. गाय आपली माता आहे. आणि त्या मातेचं संरक्षण करणं हे खऱ्या अर्थानं आपली ही जबाबदारी आहे. या कारणास्तव या संघाचं नाव गोधर्म. ज्यानेही या संघाचं नाव गोधर्म दिलेलं असेल ना त्यालाही खरंच त्रिवार मानाचा मुजरा असेल. दुहेरी आली आहे. 2 धावा आल्या आहेत. 14 बॉल 18 रन. 2 बॉल बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाजांनी काही फायदा घेतलेला नाही अजूनपर्यंत. आडवी बॅट परंतु सरळ बॅटने स्ट्रोक खेळावा लागतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात बॉल आलाय. ते बॉल हाती घेतला जाईल आणि फेकला जाईलही. स्वतः बॉल द्यायला जात आहेत गोलंदाजाच्या हातात. कारण माहिती आहे इथे एक धाव हा मोत्याप्रमाणे आहे. इथे एक धाव हा पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. 13 बॉल आणि धावा बनवायच्या इथून 17. 4चा फरक कंटिन्यू आहे. ब्लाइंड स्ट्रोक. अंधळा प्रयत्न. नजर हटी दुर्घटना घटी. तुम्हाला बॉलवरची नजर शेवटपर्यंत टिकवावी लागेल. आता शिल्लक आहेत 12 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत 17. 12 बॉल 17 रन. हवेचा वेगही आपण पाहतोय. आता जो आडवा चालू होता तो सरळ झालाय. हवा आता थोडी सरळ झाली आहे. परंतु त्याचा फायदा गोलंदाजी करणारा संघ आणि मला तर वाटतं जॉन्टी भामरे यांनी अनुभवाचा वापर केलाय. आणि तो अनुभवाचा वापर प्रत्येक खेळाडूला बाळकडू पाजून केलाय. ज्या दिशेला हवा वाहते ना त्या दिशेला बॉल न टाकता हवेच्या विरोधात गोलंदाजी करायला मजबूर केलं. आणि त्याचा फायदा सातत्याने या मॅच मध्ये गोधर्म वॉरियर्स या संघाला परिपूर्ण झालाय.
12 बॉल आणि या सत्राची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय आकाश तिवारी. एका बाजूला आकाश तिवारी आहे, एका बाजूला अमोल तिवारी आहे. दोन भावांच्या दोन वेगवेगळ्या टीमा. पाहूयात दोघांपैकी एक कोणीतरी मेगा फायनल मध्ये जाणार आहे. फुलर लाईन वरचा बॉल बॅटची कड घेतली आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं गेलाय चेंडूच्या पाठीमागे. 1 रन, फक्त 1 रन, एकच रन. आता 11 बॉल शिल्लक आहेत, धावा वाढवायच्या आहे 16. फटका फसलाय आणि विकेट गेली आहे. झेल टिपल्याची संधी, झेल ड्रॉप झालाय. सुनीलच्या मस्तकावर आज नशिबानं हात फिरवलेला आहे. 2 झेल सुनीलच्या ड्रॉप झाल्यात. जर का शेवटच्या षटकात सुनीलनं मॅच जिंकवली ना तर या 2 कॅचेस नेहमी आठवणीत राहतील. लॉफ्ट केलाय, बॉल उंच आहे आणि यस, वन बाउन्स सीमारेषा पार चौकार आहे. 4 आहे 4. जागा होती परंतु त्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही काय बोलणार, कारण त्या क्षेत्ररक्षकाने याच्या आधी एक चांगला झेल टिपून दिलाय तुम्हाला. आणि ती कॅच इथे बंटी दादा यांचीच घेतली होती. चौकार आलाय, 4 आलाय, फरक कमी केला जातोय. 9 बॉल आणि 11, अजूनही 2चा फरक, अजूनही 2चा फरक. आणि इथे तुम्ही जर का मोठा स्ट्रोक खेळायला जाल, खेळलाय मोठा स्ट्रोक परंतु अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल. एक सिंगल आणि सिंगल वर समाधानी असावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजन्स क्रिकेट. क्रिकेट हा खेळ नुसता खेळायचा नसून क्रिकेट हा खेळ शिकायचा आहे. क्रिकेट हा खेळ आत्मसात आणायचा आहे, कारण क्रिकेटने जीवन जगण्याची पद्धत सुद्धा शिकवली आहे. स्टेप आउट करून अलॉंग द कार्पेट, चूक झाली आहे. एक गलती, सप्पमारी, नशिबाची साथ. कधी कधी आयुष्यात माणसाला यशस्वी होण्यासाठी नशिबाची साथ असणं गरजेचं असतं. आणि यस, आज सुनील पवार याच्या दोघं खिशात नशिबानं कुटकुटून जागा भरवली आहे. 7 बॉल 6 रन. ते एक धाव आणि ती घेतली जाते. अशा पद्धतीने या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 चुका क्षेत्ररक्षणात झाल्या. झेल टिपण्याची चूक, तिथे चौकार, आणि एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल अडवण्याची चूक, तिथेही चौकार. या 2 चौकारांमुळे या मॅचचं समीकरण झालंय 6 बॉल 5 रन.
चला मॅच चालू करायची आहे. 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. चला चर्चा करायला एवढा वेळ आहे. अंपायर एवढा वेळ नाही आपल्याजवळ, कारण ओव्हर होऊन खूप वेळ झालाय आणि 6 बॉल 5 ची आवश्यकता आहे. चला राहुल दादा सहकार्य करा प्लीज. चला क्षेत्ररक्षकांनी उभं राहायचंय. मित्रांनो मॅच संपलेली नाहीये. स्वतःला नेहमी हेच सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण जोपर्यंत तुम्ही हारत नाही, जोपर्यंत या मॅचचा रिझल्ट येत नाही. अहो कित्येक सामने पाहिले ज्या सामन्यांमध्ये 6 बॉल मध्ये 2 रन झालेले नाहीयेत, 3 रन झालेले नाहीयेत. इथे तर 6 बॉल मध्ये 5 रन आहेत, खूप आहेत. सुनील आणि सोमेश चंद्रन आपण पाहतोय. 6 बॉल 5 ची आवश्यकता. राहुल कापडनेस इज ऑन द बॉलिंग मार्क. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर्स. 6 बॉल 5 ची आवश्यकता असताना फलंदाज मोठा फटका मारेल की सिंगल डबलचा गेम खेळेल. वेळ वाचवणंही गरजेचं आहे. जर का स्क्वेअर लेग पंचांना ठीक आहे नॉट आउट आहे. मी तेच म्हणत होतो, जर का तुम्हाला 6 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही षटकारच मारायला जाल तर मग हे क्रिकेट जगाच्याही पल्ल्याड पाहायला मिळते. 5 बॉल 5 रन. प्रेशर आता क्रिएट केला जातोय. प्रत्येकाला विनिंग 6 पाहायचं आहे, प्रत्येकाला महेंद्रसिंग धोनी बनायचे. युगल्स आहिट, तुम्हाला बॅट टाकून फक्त सिंगल काढायचा होता. तुम्ही प्रत्येक बॉलवर जर का षटकार मारायला जाल तर तुमच्या दांड्या ह्या उद्ध्वस्तच होतील आणि इथे तेच झालंय. फलंदाजाची झाली आहे दांडी गुल. आता 4 बॉल आणि 5 ची आवश्यकता. पाहूयात काय होतं ते. सुनील बॅक टू द टेकआउट. ये मैच है, कभी भी कुछ भी हो सकता है. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. इक्के दुक्के से काम चलाना पड़ेगा. आराम से मैच जीत सकते हैं, लेकिन हवाई शॉट मारने में अपना विकेट जरूर गवाएंगे. देवरे सर, मला सुपर ओव्हरचे संकेत येत आहे. मला असं वाटतंय ही मॅच सुपर ओव्हर होणार आहे. नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना त्यांचा आनंद मला ही मॅच होईल असं मला वाटतंय. मला ही मॅच सुपर ओव्हर होणार आहे असं वाटतंय. झाली तर रोमहर्षक बघायला काहीतरी मिळेल आपल्याला. परंतु ऍज अ आयोजक म्हणून मी सांगेल, आयोजकांच्या भावनेतून मी सांगेल की आयोजकांना रिझल्ट हवा आहे, सुपर ओव्हर नकोय. कारण वेळ जाणार आहे. नक्कीच. आणि वेळ कमी आहे इथे. पाहूयात चांगलं कोण वाईट कोणी आपल्याला ऑन फील्ड पाहायला मिळेल. आडवी बॅट चालवली आहे, गॅप आहे. आकाश तिवारीने बॉल अडवला आहे. 2 रन. आता मात्र 3 ची आवश्यकता आणि इथे 3 रन. गचाळ क्षेत्ररक्षण नाही म्हणू शकत. त्यानं बॉल अडवला, अडवून फेकलाही, परंतु तिथे ग्राउंड वरती बॉलनं अतिरिक्त बाउन्स घेतलाय. तिथंच गोलंदाजाला बॉल कॅरी करता आला नाही. या कारणास्तव तिथे 1 धाव अतिरिक्त खर्चावे लागले. आता मात्र 2 रन. पुन्हा एकदा सोमेश नंदन पुन्हा मोठा फटका खेळायला जाईल का, की स्ट्राइक रोटेट करून सिंगल काढून मॅच सेव्ह केली जाईल. पाहूयात काय होतं ते. वाईट बॉल आणि इथे Win the match. मॅच फिनिश.
गरुडाप्रमाणे पंख फिरवत सोमेश नंदन या मॅचला सेलिब्रेट करताय. एसके फौजी हा संघ जातोय बागलान प्रीमियर लीग सीझन 6च्या मेगा फायनल मध्ये आणि त्यांची आतुरतेने वाट पाहत होता संघ मॉर्निंग स्टार. येस, शिवगर्जना क्रिकेट क्लब आव्हाटी आयोजित बागलान प्रीमियर लीग 2025 ची मेगा फायनल आपल्या भेटीला येते आणि ती मेगा फायनल रंगणार आहे मॉर्निंग स्टार वर्सेस एसके फौजी. रोशन अहिरे आणि तेजस पिंपळसे दोघेही जबाबदार खेळाडू आहात. दोघांना मी सांगू इच्छितो इथून फक्त 5 मिनिटाचा वेळ आहे. फक्त 5 मिनिटाचा वेळ असेल. एसके फौजी लवकरात लवकर यायचे. एसके फौजी आवाज, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. एसके फौजी टीम एसके फौजी करतो मी. टीम एसके फौजी तेजस पिंपळसे, अमोल तिवारी आवाज पोहोचतोय का? थँक्यू डीजे. महत्वाची सूचना आहे. अमोल तिवारी आवाज पोहोच